सर आम्ही जवळजवळ 6 ते 7 वर्ष छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अधिकारी होण्याची स्वप्न बाळगणारी युवा पिढी ज्यावेळी जन्माला येते त्यावेळेस या देशामध्ये परिवर्तन होतं ही विचारधारा घेऊन गेल्या 3 वर्षापूर्वी फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना सरांनी इथं केली आणि ही स्थापना करत असताना येणारे आव्हानं अडचणी आणि आज हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलं. फक्त विद्यार्थीच घडवले नाहीत तर आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्याचं काम सर करत आहेत. आणि या अकॅडमीचा हा 3रा वर्धापन दिन सोहळा. सर या अकॅडमीचं नाव मी ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस फिनिक्स राखेतून भरारी घेण्याचं सामर्थ्य आणि नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य ज्या व्यक्तींच्याकडे असतं ती व्यक्ती फिनिक्स पक्षाप्रमाणे कार्य करत असतात असं नाव या 2 व्यक्तींनी अकॅडमीत ठेवलं आणि आज हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून त्या मान्यवरांची ओळख करून देणं सगळ्यात गरजेचं आहे. पण त्यापूर्वी महाराष्ट्राचा आराध्यदैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसामुळे आपण तुम्ही आम्ही श्वास घेतोय ते महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी मान्यवरांना विनंती करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर सन्माननीय यशवंत विक्रमसिंहजी संख्याशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करून अधिकारी म्हणून राज्यसेवेतून 2012 साली सांख्यिकी अधिकारी वर्ग 2 म्हणून ज्यांची निवड झाली आहे ते आपले पहिले प्रमुख पाहुणे. आणि त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक PSI विश्वाजी शिंगाडे सर आणि या फिनिक्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष असणारे मान्यवर सन्माननीय श्री अजित दगडे सर यांचे वडील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. उमेश सर, अजित सर आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. उमेश सर. गेल्या 2 वर्षामध्ये सर कोविडचं संकट तुमच्या आमच्या खांद्यावरती आलं आहे. पण 1 जुलै 2019 साली कोविडची नुकतीच सुरुवात होणार होती त्याच कालखंडात त्या अकॅडमीच्या उद्घाटन समारंभाला मी आलो होतो. अकॅडमीचा उद्घाटन समारंभ ते आजपर्यंतचा मी प्रवास बघितला आहे. तर 2019 या सालामध्ये 42 पोलीस कॉन्स्टेबल आणि 11 अधिकारी घडवण्याचं काम या अकॅडमीने केलं. आता सध्याच्या कालखंडामध्ये 350 पेक्षा अधिक विद्यार्थी इथं अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत आहेत. त्या यशाचं मोजमाप करता येत नाही. आमचा एक मित्र ज्याला साहित्य अकॅडमी मिळालं आणि साहित्य अकॅडमी मिळाल्यानंतर त्या सुशील कुमार शिंदेनं आपली 50,000 रुपये रक्कम मुख्यमंत्री फंडामध्ये डोनेट केली. त्याने एका ठिकाणी असं लिहून ठेवलं आहे की बळकावला असेल जरी एखादा हंगाम त्यांनी तरी युगांवर मालकी असणाऱ्यांनी त्याची तमा पालवू नये. कारण उजेड पेरणारी मशाली अद्यापी कुणाच्या गुलाम नाहीत. ह्या मशाली आहेत त्या मशाली उजेड पेरण्याचं काम करत आहेत. सन्माननीय प्राध्यापक उमेश काशीद सर, सन्माननीय अजित दगडे सर, त्याचबरोबर अजित देशमुख सर, दिलीप राठोड सर या सर्व मान्यवरांच्या आधारावरती एक काम चालू आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मान्यवर आहेत ते अनिकेत तारू सर म्हणजे नेपोलियन बोनापार्ट यानं आपल्या राज्याची निर्मिती करत असताना प्रामुख्यानं 4 माणसांची नेमणूक केली होती. आणि ती 4 माणसं प्रत्येक राज्यामध्ये जायची आणि नेपोलियन बोनापार्ट यानं ते राज्य जिंकण्यासाठी त्या राज्यातील प्रशासकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था यांचा अभ्यास करायची आणि नेपोलियन बोनापार्ट त्यानुसार युद्धनीती अवलंबायचा. त्या बोनापार्टनं जग जिंकलं आणि त्या नेपोलियन बोनापार्टच्या राज्याचे 4 पिलर होते म्हणून नेपोलियन बोनापार्ट हा जग जिंकणं स्वप्न पूर्ण करू शकला. तसंच या फिनिक्स अकॅडमीचे हे 4 पिलर आहेत आणि या 4 पिलरच्या माध्यमातून हजारो अधिकारी घडवण्याचं काम हे मान्यवर करत आहेत. या अकॅडमी संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि प्रास्ताविक करण्यासाठी सन्माननीय उमेश काशीद सर यांनी विचार मंचावरती उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वसामान्य माणसाची नोंद गणितीय इतिहासानं कधी केलीच नाही. कारण ती स्वार्थाच्या मंडलात गरगर फिरली, गतीने झाली, क्षीण पावली, थांबली आणि संपली. म्हणूनच ती काय असामान्य माणसं कधी काळाच्या पडद्यावर जाऊ शकली नाही. मोहाचे पाठ त्यांना कधी तोडू शकले नाही. आणि या महाराष्ट्राच्या मायभूमीला तुम्ही आजही कान लावला तर हजारो महामानवांची नामावली तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि त्या नामावलीमध्ये एक नाव अग्रगण्य असेल ते म्हणजे राजा शिवछत्रपती, त्यांच्यानंतर चालवणारे शंभू छत्रपती आणि या दोन्ही छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि त्या छत्रपतींचा वारसा पुढे चालवणारे शाहू फुले आंबेडकर आणि तुमच्या आमच्यामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सगळ्या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो. प्रास्ताविकेचं स्वरूप आहे खरं तर
1 जून 2019ला फिनिक्स अभ्यासिका असं छोटंसं आमचं सुद्धा स्वप्न होतं. खरं तर थोडीशी पार्श्वभूमी जर आपण बघितली, जसं की आमचे मित्र मिथुननी सांगितलं की आम्ही स्पर्धा परीक्षा करणं हा आमचा एक भाग होता जीवनाचा. कुठंतरी स्पर्धा परीक्षा करायची, एखादी पोस्ट मिळवायची आणि अधिकारी म्हणून जायचं, असं कुठंतरी एक स्वप्न घेऊन आम्ही उराशी बाळगून या क्षेत्राकडे आलेलो होतो. शिवाजी कॉलेजमध्ये बराच दिवस अभ्यास केला. 5-6 वर्ष आम्ही जवळपास शिवाजी कॉलेजमध्ये घातले. कर्मवीरांची एक गोष्ट तिथं शिकायला मिळाली की कर्मवीरांचं जे पूर्ण समाजाला एक देणं आहे, ते कर्मवीरांचं पूर्णपणे चरित्र वाचलं आणि त्या चरित्रातनं कुठंतरी मनामध्ये असं होतं की आपण कर्मवीरांसारखे एक जरी आयुष्यामध्ये काम करू शकलो तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. पार्श्वभूमी जर बघितली तर अतिशय वेगळ्या पद्धतीची पार्श्वभूमी आहे. पार्श्वभूमी जर सांगायचं झालं तर मी ती पार्श्वभूमी कुठल्या कुटुंबातून आलेला आहे, कुठल्या आजही वडील 2016ला वारले. खरं तर आम्ही इथं सातारचे बरेच कारखाने आहेत, त्या कारखान्याला मी स्वतः ऊस तोडलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीतून आलेलो आहे. आणि मग 2018ला PSIच्या इंटरव्ह्यूमधनं फायनल सिलेक्शन थोड्या मार्गानं चुकलं आणि मनामध्ये उरामध्ये खंत होती की आपण स्पर्धा परीक्षेला यशस्वी झालो नाही. मनामध्ये खूप असं हे होतं की आपण सक्सेस मिळवू शकलो नाही, ज्या समाजामधून आलो त्याला न्याय देऊ शकलो नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी मनामध्ये शल्य होतं आणि ते शल्य कुठं नेऊन हे करायचं. रात्रभर झोप नाही लागली. ज्यावेळेस निकाल लागला 8 मार्चला, काय करायचं हा प्रश्न होता समोर, कारण की मागे पार्श्वभूमी कुठलीच नव्हती आणि त्या पार्श्वभूमीला पुढे न्यायचं कसं, हे मनामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. पुढे सगळा अंधार होता आणि आमचे मित्र, खरं तर मित्र लाभायला सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं आणि मला खरंच विश्वासार्हे आणि अशा हजारो तरुण जे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये घडले, त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला, मित्र चांगले मिळाले, म्हणून सगळ्या गोष्टी मला वाटतं की इथं झालेल्या आहेत. अजित सरांची ओळख स्पर्धा परीक्षा करत असताना तिथं ओळख झाली आणि त्यांचंही बऱ्याच परीक्षा दिल्यानंतर बऱ्याच वेळा माणूस सक्सेस बघतो आणि सगळेजण बघणारे सक्सेस असतात की तुझ्या मागे किती सक्सेस आहे, त्याच्यावरती माणसाचं रेटिंग ठरतं. आणि या गोष्टी मनामध्ये होत्या कुठंतरी, म्हणून एक खूप मोठं शल्य होतं मनामध्ये की आपण सक्सेस हा टॅग जो आहे तो टॅग घेऊन पुढे जाऊ शकलो नाही. अजित सरांचंही पार्श्वभूमी जर बघितली तर आज त्यांचे वडील इथं आहेत. तुम्ही पार्श्वभूमी काय असेल, मेंढपाळाचा एक मुलगा, एक ऊसतोडाचा मुलगा, आणि हे सगळं पार्श्वभूमी कुठेतरी होती. आपण पुढे काय करू शकतो, समाजासाठी काय करू शकतो, याच्यापेक्षा आपण सक्सेस नाही झालो हे खंत मनामध्ये होती. आणि दोघांनी मग पुढे काय करू शकतो याच्यावरती थोडीशी चर्चा झाली आणि 2019ला 1 जून 2019ला थोडंसं डेअरिंग केलं. आपण बाकीचा व्यवसाय उद्योग तर कुठला करू शकत नाही आणि मग तो उद्योग व्यवसाय करण्याची मनामध्ये कुठली उमेद पण नव्हती. आपण काय करू शकतो, तर आपली पार्श्वभूमी अभ्यास करण्याची आहे. आपण ज्या 7-8 वर्ष ज्या स्पर्धा परीक्षेचा यत्न केलेला आहे, महायत्न केलेला आहे, त्याचा कुठंतरी आपला फायदा बाकीच्यांना भेटेल का, असं थोड्याच मनामध्ये चर्चा झाली. सरांशी चर्चा झाली. घरचे तर सगळे म्हणत होते की आपण कुठेतरी पोस्ट मिळवा, या उद्योगात कशाला पडताय, तुम्हाला जमतंय का नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं काही जरी झालं, घरच्यांनी जरी नाही सपोर्ट केला तरी आपण उतरायचं, काही ताकदीनिशी उतरायचं. विश्वास सर आहे तिथं, त्यांनी वेळोवेळी मला सुद्धा भरपूर मदत केलेली आहे, अभ्यास करताना सुद्धा आणि निर्णय घेताना सुद्धा. या सगळ्यांशी चर्चा केली. आमचे जेवढे मित्र होते, अधिकारी मित्र, त्या सगळ्यांना फोन वगैरे केले, असं आम्ही करतोय. सगळ्यांचं एकच वाक्य होतं की ठीक आहे, तुम्ही करताय, हे खूप मोठं पाऊल आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करा, पुढं काय होणार आहे, तुम्ही आणखीन 2 वर्ष देऊ शकता, 2 वर्ष देऊन अभ्यास करू शकता, चांगली पोस्ट मिळवू शकता आणि या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही कुठंतरी अधिकारी म्हणून काम करू शकता, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि परत करताय तर आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला, हे दुसरं वाक्य होतं. दुसऱ्या वाक्याला आम्ही जास्त कनेक्ट झालो, अजित सर आणि मी. आणि मग ठरल्यानंतर 1 जून 2019ला अभ्यासिकेचं स्वरूप म्हणून आम्ही सुरू केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर कुठंतरी वाटलं की अगोदर टीचिंगचा बेस म्हणजे 12वी माझी झाली तेव्हापासून गावामध्ये मी ट्युशन घ्यायचो. 11वी सुरू असतानाच 5वी 4थीची मुलं जी असतील ती गावामध्ये, मनामध्ये पहिल्यापासून आवड होती की शिकवणं हा एक छंद मी पहिल्यापासून जोपासलेला होता.
आणि मग 10वी-12वी करत असताना ट्युशन आणि नंतर ग्रॅज्युएशन करताना पण मुलांचं ट्युशन 10 रुपयाचं फी घ्यायचो, माझं भागायचं आणि त्याच्यातनं मग बाकीचा आनंद पण मला मिळायचा की आपण काहीतरी मी शिकतोय ते मुलांना देतोय, या गोष्टीचं कुठेतरी हे समाधान होतं. आणि त्याची पार्श्वभूमी असल्यामुळे मग सरांशी चर्चा झाली, घरच्यांशी सुद्धा चर्चा झाली आणि म्हणले की तू शिकवतोयस, बाकीच्या सातारच्या बऱ्याच अकॅडमीला मी शिकवलेलं आहे, त्याचा अनुभव थोडासा होता, अभ्यास पण बऱ्यापैकी होता, इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आलेला आहे, मेन्स 12-13 मेन्स दिलेले आहेत, मग त्याचा कुठेतरी अनुभव होता. मग आपण एक इथं वृक्ष लावूया क्लासच्या माध्यमातून आणि 1 जुलै 2019ला या अभ्यासिकेचं स्वरूप हे फिनिक्स अकॅडमीमध्ये झालं. जरी नाव आम्ही फिनिक्स अकॅडमी दिलं असलं तरी पहिल्यापासून मी आणि अजित सरांनी त्याला एक परिवार म्हणून जपलेला आहे, एक परिवार म्हणून त्याच्याकडे पाहिलेलं आहे. असं कधी कुठल्याही इथं भरपूर मुलं आहेत, 300-350 मुलांची कॅपॅसिटी स्टडीची झालेली आहे. अधिकारी सुद्धा 2019ला 42 म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी कुठली असेल तर फिनिक्स अकॅडमी आहे. ज्या दिवशी हा सगळा निकाल लावला, गुलाल वगैरे सगळे घेऊन होते आणि त्या दिवशी आम्हाला एवढं समाधान होतं की आपण अधिकारी होऊ शकलो नाही, पण अधिकारी घडवण्याचं एक मोठं समाधान मनामध्ये होतं. पैशाचं काय कधी येतील कधी जातील हे माहित नाही आम्हाला सुद्धा, कारण की आज सुद्धा आम्ही कर्जामध्ये आहोत. बऱ्याच जणांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कोविडमध्ये 2 वर्ष झाले, 5.5 लाख रुपये देणं आम्ही सगळ्या गोष्टींचं होतो, तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीचा आम्ही कधी विचार केला नाही. फक्त अभ्यास करणं. आता बाकीचे सगळे बघत असतील, मुलं सकाळी येतात किती वाजता आणि आम्ही येतो किती वाजता, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 पर्यंत आम्ही दोघंही इथं हजर असतो. आपण तयार असू तर पिढी पुढची तयार असेल हे अगोदर मनामध्ये होतं आणि ते आपल्याला कुठेतरी द्यायचं आहे. ते देणं आम्ही जे समाजाचं लागतो त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत. जिथून पुढेही सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत की ज्या पुढं काही ज्या गोष्टी मनामध्ये आहेत त्या सुद्धा होण्याचा जो संकल्प आहे तो लवकरच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. टीचिंगच्या बाबतीमध्ये झाल्यानंतर सक्सेस बऱ्यापैकी मुलांमध्ये यशस्वी झालं. शिक्षण सुद्धा आवडलं. आम्ही जे टीचिंग करतोय अजित सरांनी, मी आणि महाराष्ट्रात सर सगळ्यात वेगळा प्रयोग आम्ही राबवला की दर शनिवारी जी पोलीस भरतीची जी टेस्ट सिरीज होती बाकीकडे कुठं होत नव्हती आणि त्याच्या माध्यमातून मुलांच्या चुका आम्हाला समजायला लागल्या की नुसतं शिकवणं म्हणजे हा टीचिंग बेस नसतो. एक शिक्षकाचं महत्त्वाचं काम काय असतं की मुलांमध्ये चुका किती होत आहेत त्या कळायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायला मिळालं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून टेस्ट सिरीजचा टॉपिक टेस्टचा आपण उपक्रम राबवला आणि त्याचा प्रचंड मुलांना फायदा झाला. त्याचंच यश म्हणून 42 मुलांचा आकडा हा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर MPSC मध्येही खूप मोठं यश मिळालेलं आहे. कोविड त्यामुळं जरी 3रा वर्धापन दिला असला तरी आम्हाला 1.5 वर्ष काम करायला मिळालं आणि त्याच्यामध्ये हा आकडा खूप मोठा आहे आमच्या याच्यानुसार तरी अपेक्षानुसार. आत्ता जवळपास 25 ते 30 मुलं सर स्पर्धा परीक्षेला PSI असेल, STI असेल, ASO असेल, बँकिंग मधले त्याच्यामध्ये मेन्सला आहेत. म्हणजे पुढचा जो आपण वर्धापन दिन करणार आहोत त्याच्यामध्ये हा 42चा आकडा जो पोलीस भरतीमध्ये दिसला आपल्याला तो नक्कीच अधिकाऱ्यामध्येही दिसेल ही आम्हाला निश्चितपणे कुठंतरी महत्वाकांक्षा आमच्या मनाशी आहे. त्याच्यानंतर आम्ही टीचिंगच्या बाबतीमध्ये हे झाल्यानंतर पब्लिकेशन हा एक विषय स्वतंत्र आहे, पण तो आपल्याला या मुलांशी रिलेटेड कसा कनेक्ट करता येईल तो कारण की महाराष्ट्रभर आपल्याला पोहोचायचं असेल तर तो एक मुद्दा आहे की पुस्तक रूपी आपण मुलांपर्यंत कसं पोहोचतोय. आणि मग 2021ची जी भरती झाली त्याच्यामध्ये आम्ही पहिला प्रयोग पोलीस भरतीचा प्रश्नसंच काढला होता आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला. आणि त्याच्यानंतर करंटचं एक चालू घडामोडीचं 1 लाइनर बुक म्हणून आपण 100 पेजेसचं काढलेलं होतं आणि त्या 100 पेजेसच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही ॲक्युरसी आजही केलात तिन्ही प्रति तुम्ही कुठेही मार्केटमध्ये बघू शकता. मागचे आलेले प्रश्न बघा, त्याच्यामध्ये 99% सर ॲक्युरसी आहे. जेवढे करंटचे प्रश्न पडले होते त्या 99% ॲक्युरसी त्या करंटच्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे आपण केलेलं कुठंतरी समाधान या कामातून होतं आणि असंच इथून पुढेही आम्ही झटत राहणार आहोत. अजित सर मी जोपर्यंत आमचा पूर्णपणे हे आहे कॉन्फिडन्स आहे आणि जोपर्यंत प्राण असेल तोपर्यंत या परिवाराला जपण्याचं काम आमच्या दोघांकडूनही होईल. बऱ्याच वेळा चुका सुद्धा होतात, बऱ्याच मुलांना बऱ्याच गोष्टी हे करावं लागतं, बोलावं लागतं,
काही जरी गोष्टी होत असतील तरी सुद्धा कधी कधी कठोर सुद्धा वागावं लागतं, कारण की बापाला सुद्धा पोराला वाढवायचं असतं, पण पोरावरती राग नसतो, पण प्रेम असतं. पण ते प्रेम पण कधी कधी रागातून व्यक्त करायचं असतं. तशीच भूमिका कधी कधी आमची पण असते. त्यामुळे कुठल्याही गोष्टी चुकीच्या होत नाहीत, पण जरी नजर चुकीने झाली असतील तरी सुद्धा दिलगिरी असू द्या. तुम्ही आपल्या परिवारातले एक सदस्य आहात, त्यामुळे नितांत प्रेम तुमचं असंच राहू द्या. पुढचा जो आकडा आहे तो आमचा टार्गेट आहे की पोलीस भरती जी येणारी आहे 7,231 पदांची, त्याच्यामध्ये 100 आकडा लागण्याची आमची महत्वाकांक्षा आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जसा वटवृक्ष केलेला होता त्या वटवृक्षाप्रमाणे ही फिनिक्स परिवार सुद्धा एक वटवृक्ष होईल नक्कीच. आणि ज्या माध्यमातून काम करतोय त्याच्यामध्ये एक समाधान आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद. उमेश सरांचं मनोगत आणि त्यांची तळमळ तुम्ही जाणवली असेल. उमेश सर बलबीम महाविद्यालय बीड मधून बोलतोय. उमेश काशीद असं म्हणतात तर वक्तृत्व स्पर्धेतला 2011चा आवाज नेहमी आठवायचा. 11 पासून आम्ही सोबत प्रवास केला. मेंढपाळाचा एक मुलगा, ऊसतोड कामगारांचा मुलगा, इथं पासून प्रवासा इथपर्यंत पोहोचला. एवढा सोपा हा प्रवास नसतो. प्रवासात अनेक अडचणी आणि आव्हानं येत असतात. 2011ला शिवाजी कॉलेज सातारला मी नुकतंच ऍडमिशन घेतलं आणि उमेश सरांची माझी ओळख झाली आणि आम्ही एकत्र वक्तृत्व स्पर्धा करायचो. तिथनं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हा प्रवास इथपर्यंत पोहोचला. सर तुम्ही सांगितलं 100 विद्यार्थी घडावेत. मी म्हणतोय 100 पेक्षा 1000 विद्यार्थी तुमच्या क्लासमधनं घडावेत आणि महाराष्ट्रातली फिनिक्स अकॅडमीची ओळख व्हावी. दारात आलेला प्रत्येक पाहुणा हा ईश्वरा समान असतो ही सांगणारी भारतीय संस्कृती. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं आदर कर्तव्य. या कार्यक्रमासाठी जे आपल्या प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते सन्माननीय श्री यशवंतजी विक्रमसिंह यांचं शिक्षण बघितलं तर BSc YC कराड इथनं त्यांनी केलेली आहे. त्यानंतर संख्याशास्त्र विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठातून केलेलं आहे. 2012 मध्ये राज्यसेवेतून सांख्यिकी अधिकारी म्हणून वर्ग 2 ची पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे. 2013 मध्ये रायगड जिल्हा सांख्यिकी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. 2016 पासून ते सातारा जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्य पाहत आहेत. त्यानंतर सध्या सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत. म्हणजे आमदार आणि खासदारांना जे फंड वाटतात ते फंड वाटपाचं काम सरांच्याकडे आहे. अतिशय महत्वाची जबाबदारी सर पार पाडत आहेत. त्याचबरोबर आपले दुसरे प्रमुख पाहुणे जे आहेत ते सन्माननीय आमचे मित्र पोलीस उपनिरीक्षक विश्वासजी शिंगारे सर. त्यांचं मूळचं गाव आहे खटाव तालुक्यातील निमसोड, तिथले ते आहेत. अगदी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्यापासूनच वर्दीविषयी असणारं प्रेम सरांचं आम्ही नेहमीच बघितलं आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये 4 वर्ष काम करून महाराष्ट्र राज्य सरकारचं 2019 साली विशेष सेवा पदक त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि केंद्र सरकारचं 2020 साली आंतरिक सुरक्षा पदक सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे. उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. पोलीस सेवेमध्ये असताना सामान्य जनतेला कशा प्रकारे मदत करता येईल म्हणून आदिवासींची दिवाळी असा प्रकल्प राबवत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून मदत गोळा करून आदिवासी समाजाला वाटप करण्याचं काम सरांनी केलेलं आहे. 2016 ते 17 या कालखंडामध्ये पुणे शहरात 1.5 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यानंतर 2017 ते 2021 ऑगस्ट या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये गडचिरोलीमध्ये नक्षलवादी भागात त्यांनी अतिशय जबाबदारीपूर्ण कार्य केलेलं आहे आणि 28 ऑगस्ट पासून सातारा SP ऑफिसला ते सध्या कार्यरत आहे. त्यांनी 5 अनाथ मुलींसाठी घर बांधून देण्याचं कार्य केलं आहे आणि विशेष म्हणून सन्माननीय विश्वास सिंगारे सर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय यशवंत विक्रमसिंह या 2 मान्यवरांचा सन्मान सन्माननीय उमेश काशीद सर व अजित दगडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बरोबर सर 12 वाजून 12 मिनिटे झालेले आहे. त्याला म्हणतात नेचर टाइम. निसर्गानं सुद्धा टायमिंग दिलेला आहे की तुमच्या प्रगतीची वेळ आता आलेली आहे आणि याच प्रगतीच्या माध्यमातून नैसर्गिक वेळेनुसार वेळेचं भान राखत अधिक वेळ न घेता आपण ज्यांचं सिलेक्शन झालं आहे अशा मान्यवरांचा इथं अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान घेणार आहोत. तर सर्वप्रथम अधिकारी म्हणून यांची निवड झाली आहे अशा मान्यवरांचा आपण सत्कार घेत आहे. ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्या सर्वांनी पुढे यावं. कारण मराठी भाषा शुद्ध होत नाही ना, काय अडचण असेल कळत नसेल तरी सांगा. कारण मराठीवर आमचं अधिक प्रेम आहे. मी इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजला इतिहास विषय इंग्रजीमधनं शिकवतो तरी सुद्धा मला मराठीवर प्रचंड प्रेम आहे.
त्यामुळे मराठी ही मातृभाषा आपली आहे, त्यामुळे शब्द आपल्याला कळावेत एवढे चांगले गाईड आपल्याकडे आहेत मराठी विषयाचे. तर सर्वप्रथम उदय गाडगे पोलीस कॉन्स्टेबल ठाणे शहर म्हणून ज्यांची निवड झाली आहे त्यांचा इथं मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे. मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय श्री उदय गाडगे पोलीस कॉन्स्टेबल ठाणे शहर. त्यानंतर विक्रम नलावडे पोलीस कॉन्स्टेबल ठाणे शहर. विक्रम नलावडे. नंतर अक्षय बाबर पोलीस कॉन्स्टेबल ठाणे शहर. अक्षय बाबर. सन्माननीय अभिजित चव्हाण. अभिजित चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मुंबई शहर. त्यानंतर काजल मोहिते पोलीस कॉन्स्टेबल मुंबई शहर. काजल मोहिते का? राजश्री केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल ठाणे पोलीस. नंतर सुनीता कोळी ठाणे पोलीस. गीतापे आहे का? प्रीतम गीतापे निलगावड भारतीय पोस्ट. सन्माननीय महेश भाऊ पवार ज्युनियर लिपिक महारा. महेश भाऊ पवार हे माजी सैनिक सुद्धा आहेत आणि त्यांनी सध्या अभिनंदन. सुवर्ण पवार ठाणे पोलीस. अभिनंदन. भातुंगले रत्नागिरी पोलीस. अभिनंदन. आपण सगळेजण अभ्यास करत आहोत. प्रत्येकाला अभ्यास करण्याच्या प्रेरणा मिळाव्यात म्हणून अजित सर असतील, उमेश सर असतील, सकाळी 6 पासून रात्री 10-11 पर्यंत सातत्यानं प्रयत्न करत असतात. तुम्ही सगळेजण अभ्यास करत असताना जिद्द, प्रचंड यश, मेहनत, कष्ट या सगळ्या गोष्टी करत असतात. पण अभ्यासाबाबत सगळ्यात महत्वाचं जे लोक यशस्वी झाले आहेत त्या यशस्वी लोकांनी अभ्यास करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या आणि त्यांना यश कसं मिळालं या संदर्भात मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय श्री अभिजित चव्हाण मुंबई पोलिसांनी कृपया विचारमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. अभिजित चव्हाण. आज या ठिकाणी फिनिक्स अकॅडमी आपला तृतीय वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर मी अभिजित चव्हाण मुंबई शहरला माझी निवड झालेली आहे. तर पहिल्यांदा ज्यावेळी म्हणजे मी तर MIDC कंपनीत कामाला होतो 2021ला आणि आम्ही घरीच अभ्यास करायचो. तर एक मित्र मला म्हटला की म्हणजे तो इथं यायचा फक्त दर शनिवारी पेपरला आणि त्याचा पेपर पाहिलं म्हणलं जरा काहीतरी पेपरमध्ये वाटलं की आहे पेपरमध्ये आहे. मग पुढल्या प्रत्येक म्हणजे एक शनिवारी आलो तर त्या ठिकाणी मला फक्त 67 मार्क पडली. म्हटलं आपण स्पर्धेत आहे का नाही. मला वाटायचं की मी म्हणजे लई मोठा आहे. मग इथं जावा 67 मार्क, इथल्या मुलींना 85 मार्क. म्हणजे मुली आपल्या पुढं आपण भरती कसं होणार. प्रत्येक शनिवार लावून टाकला अकॅडमिक म्हणजे प्रत्येक शनिवारी अभ्यास तर घरी चालू असायचा पण प्रत्येक शनिवार आला की वाटायचं की फिनिक्सला आलंच पाहिजे. दिवस आलतो जरा पेपर समजायला लागलं तसं मग बरोबर 80-85 आणि मग आपण ज्यावेळी 150 मुलात पहिल्या 5मध्ये 10मध्ये ज्यावेळेस यायला लागतो पहिल्या 5मध्ये किंवा 10मध्ये मग आपल्या वेगळा कॉन्फिडन्स असतो की आपण म्हणजे काहीतरी भरतीच्या लायक आहे. कारण त्यावेळेस एकाच 10 गुणोत्तर होतं म्हणजे 100 मुलं असतील तर 10 मुलात आपल्याला यायचं होतं. आणि पहिल्या 5मध्ये आलो म्हणजे मी त्या 100च्या स्पर्धेत आलोच म्हणजे एक मोठा कॉन्फिडन्स असायचा की आपण फिजिकलला पात्र 100% होणार. कारण जर आपण इथं 150 मुलात जर पहिल्या 5मध्ये येत असेल
तर 100% गॅरंटीच होती. आणि प्रत्येक पेपरात आपल्याकडनं काय ज्या चुका होत होत्या त्या घरी गेल्या पहिल्यांदा वहीत लिहून ठेवत होतो की आपल्याकडनं काय चुका झाल्या. दरम्यानच्या काळात म्हणजे कसं आहे, संकट प्रत्येकाला असते ती. म्हणजे कसं मी 10वीतच कॉपीत गावलेलो. एक वर्ष अख्खं तिथंच गेलं. मित्रासाठी घेतली, मी म्हणत होतो 5 चांगल्या मार्गानं. मित्र म्हणलं मला काही येत नाही. मी सांगतो तुला, मी घेतले 4 कागद, पण त्यासाठी माझं 1 वर्ष वाया गेलं. म्हणून परत मग आर्मीचा नाद होता, आर्मी केली 23 पर्यंत. आर्मीला म्हणजे प्रयत्न लय केलं, 6 बोट मेडिकल ते सगळं कव्हर करत करत वय संपलं 23. मग आता म्हणलं काय करायचं, परत टीएच्या पण भरती केल्या. म्हणजे टीए पहिल्या 2 मध्ये आपल्याला काही याला जमायचं नाही. मग परत पोलीसकडे वळलो. पोलीसकडे 2017ला पहिल्यांदा सुरुवात केली. 2017ला तर 17ला सुरुवात केल्यानंतर पहिलं वर्ष असंच भरती बघण्यात गेलं. कुठे 60 मार्क पडली फिजिकलला. आणि मग 2018ला चांगल्या जोमान होतो. तिकडं आमच्या गावाकडच्याच अकॅडमीत होतो. तर तिथं पण मोठा गर्व झाला, कारण मी अकॅडमी टॉपर असल्यामुळे मला वाटतं की मी म्हणजे काय 7-10 फॉर्म भरलेलं. प्रत्येक ठिकाणी जायचं तिथं 2 मार्काने फिजिकलला कमी. लिखी बघायची भेटत नाही. लिखीची तर तयारी लिखीची तयारी लई केली, पण लिखीच बघायला भेटत नाही. देवानं पण आमच्या चांगलं केलं. पहिलीच लिखी केली. आता आपल्याला मोठा झाला, सुवर्ण संधी झाली आहे. मग तयारी परत. मग कोरोनाचा काळ होता. मग मन म्हणायचं कधी भरती लागते का नाही, लागते का नाही. पण ह्या सगळ्यात आपला मित्र सोबत असणं महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला संगत चांगली असेल ना, मी इथं MIDCत माझ्या मित्राच्या घरी येऊन राहायला होतो. आणि तो म्हणजे मी त्याला फोन केला, तो म्हणला ये इथं राहायला माझ्यापाशी. ते फॅमिली तिथं होती. मग मी MIDCत मी त्याला दर महिन्याला 2,500 मेसचं पैसे देतो. आणि त्याचबरोबर राहायचो, आंघोळ त्याच्या घरी, अभ्यास त्याच्याबरोबर, रात्रंदिवसा त्याच्याबरोबर. मग त्याचा फायदा असा झाला की दोघांना पण आम्हाला मुंबईत 90 मार्क पडले, 100. 90. आणि ज्यावेळी 90 पडली की नाही, त्यावेळी दुसऱ्या दिवशी तुम्ही सरांना फोन केला, म्हणजे सर आहो 90 म्हणजे चव्हाण तुमचा बोलायला झाला 90वर. कारण पेपर लय हार्ड होता. पण आमचं पण प्रयत्न लय जबरदस्त होतं. कारण त्या हार्ड पेपरा पुढं आमची म्हणजे आम्ही पेलोच नाही. पेपर ज्यावेळी सुरू झाला तेव्हा जसं तोंड घातलं आत, डायरेक्ट पेपर झाल्यावरच काढलं. बाकीची टेन्शनमध्ये होती की पेपर लय अवघड. मी बाहेर आलो, सगळी म्हणायला लागली पेपर लय बेकार. म्हटलं कुठं, मला काय कळलं नाही. कारण काय झालं की 5 वर्ष नुसतं पेनड्रॉइव ओढून घेत होता आणि ते 1.5 तासात सोडायचं होतं. तर ती प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट, तुम्ही पेपर किती सोडवताय त्यासाठी काय करायला लागतं. 2 महिने भरतीच्या आधी जर तुम्ही व्यवस्थित, तुम्ही किती पण अभ्यास करा, त्याचा विषय नाही. पण तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं करताय त्यासाठी तुम्ही प्रॉपर गोल करूनच पेपर सोडवणं, अशा अनेक गोष्टी असतील त्या. पहिलं असा टीका करायचा पेपर सोडवताना. आणि परत मग जेव्हा SRPFच्या भरती, पहिला SRPFचा होता पेपर आमचा, तर गेलो तर तिथं पेनड्राईव्ह उघडं ना, उलटं सुलटं व्हायला लागलं सगळं. पहिलाच पेपर लाईफ मधला. तर तिथं पावसाळ्यामुळे मी सावध झालो. माझं 2च होतं फक्त फॉर्म, मुंबईला आणि SRPFला. मग मुंबईला म्हणलं सावध झालं पाहिजे, नाहीतर आपली 4-5 वर्षे वाया जातील. मग व्यवस्थित तिथं पेपर दिला आणि 90 पडली. मग फिजिकलला पण चांगली तयारी केली. तिथं पण 41 पडली 50 पैकी. मी 131ला मी ओपनमधून काम झालं. अकॅडमीचा फायदा असा झाला की पेपर कसं अवघड असायचं. अवघड म्हणजे विचार करायला लागणार असायचं. आणि नवनवीन आम्हाला बघायला भेटायचं. कारण आपण घरी अभ्यास करतो की नाही, त्यावेळेस आपल्याला नवीन प्रश्नाची माहिती नसते. ज्यावेळेस आपण तिथे येतो तेव्हा असा पण प्रश्न असतो असं आपल्याला कळतं. मग आपण त्याच्यावर घरी जाऊन रिसर्च करतो की बाबा यूट्यूबवर बघून, कुठं पण बघून. कारण आम्ही आता त्यावेळेस सरांच्या एवढ्या कॉन्टॅक्टमध्ये नसायचो. कारण आम्ही पहिले पेपर झाले की तासात घरी जाऊन म्हणायचं ह्यो प्रश्न कुठून आला, म्हणून ते त्याचा रिसर्च करून ती डोक्यात बसायचं. तर कसं आहे, सगळ्यांनी तुम्ही पण तयारी करताय. पहिली गोष्ट, आपण सोशल मीडियापासून जरा थोडंसं लांब राहिलं पाहिजे काही दिवस. कारण ते कठीण आहे सगळ्यांनाच. पण व्हॉट्सअप, इंस्टा वगैरे जे फेसबुक असतं की नाही, ती भरती काळात 1-6 महिने जर तुम्ही बंद ठेवलं ना स्वतःसाठी,
माझं पण चालू होतं, पण माझा मित्र मला लय वरडला, मला मैत्री टिकवायची असली तर मी आता बंद करू टाकलं. मग फक्त मोबाईलमध्ये होतं यूट्यूब आणि टेलिग्राम. जर लय टाइमपास करू वाटलं तर टेलिग्राम उघडायचं आणि त्याच्यावर मेसेज वाचत बसायचं. त्यामुळे ते अभ्यासच व्हायचा नकळत. पण जर ती टेलिग्राम नसतं तर आपण मग इकडं व्हॉट्सअपवर कोणाचा मेसेज आलाय का, इंस्टाला काय झालं ती बघत बसतो. त्यामुळे सध्या तरी ज्याला भरती करायची त्याने एक 6 महिने तरी हे बाजूला ठेवलं पाहिजे, त्यावेळेस त्याला कुठंतरी यश भेटतं. आणि इथनं पुढं फिनिक्स अकॅडमी उत्तर वाढतच जाणार आहे. आणि ह्यापेक्षा पुढे मला वाटते 2 फळं तुम्हाला बघायला लागते. तर तयारी चांगली करा आणि 100% 100 काय 200चा आकडा पण आपला पूर्ण होईल. धन्यवाद अभिजित. अभिजितनं त्याचा मनोगत व्यक्त करत असताना त्याला आलेल्या अडचणी त्यानं सांगितल्या. यानंतरनं राजश्री केंद्रे ठाणे पोलिसांना मी विनंती करतो त्यांनी थोडंसं मनोगत व्यक्त करावं. राजश्री केंद्रे. तिसरा वर्धापन दिन होत आहे सर. सरांचा जो रिझल्ट आहे ना तो खूप छान आहे आणि सरांनी जी मेहनत घेतली आहे ना त्याचं उदाहरण आता जो रिझल्ट आहे. सरांबद्दल दगडे सर आणि काशी सरांबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, पण भीती वाटते. दिशा दाखवणारे प्रत्येकाशी कृतज्ञ राहणं हे प्रवासाच्या कर्तव्यात असतं. आणि नक्कीच सर जे तुम्ही जे आम्हाला ज्ञान दिलं त्याच्याबरोबर कर्तव्य पण म्हणजे कर्तव्याचं ज्ञानही दिलं. आणि इथून पुढेही असाच फिनिक्सचा वटवृक्ष फुलावा एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यांचं सुनीता कोळी. ठीक आहे. कालवा आणि गोंधळ कमी करा. मुळात आपण सगळेजण इथं ज्या कारणासाठी जमलो आहोत, अजून कोण नाही म्हटलं विषय. अजित सर बोलले सर. तर एकूण आपण या सगळ्या गोष्टी बघत असताना प्रमुख पाहुण्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. त्या मित्रांनो सांगताना मनोगतातून सांगितले की सोशल मीडियापासून लांब राहा. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, ब्लॉग, हँडऑन ग्राइंडर, रेडिटमेड, टेलिग्राम, ई बुक हे सगळं त्यावेळेस बंद करून ठेवा. त्यावेळी तुम्हाला यश मिळेल. आता माझं क्षेत्र असं की मला या साधनांना उपलब्ध राहून लागतं, त्याशिवाय आमचा बिझनेस चालत नाही. तर यावर्षी मी ओडिशा राज्यातील भुवनेश्वर इथं शिवाजी महाराजांविषयी व्याख्यान दिलं होतं शिवजयंतीसाठी. आणि मराठा गलाई बांधव यांनी हे व्याख्यान आयोजित केलं होतं. मागच्या वर्षी टी भारत हैदराबादला मी काम करत असताना हैदराबादमध्ये व्याख्यान केलं. 2016ला बँगलोरला गेलो. माझ्या आयुष्यातले सगळे विमान प्रवास हे छत्रपती शिवाजी महाराज या एकाच नावानं पूर्ण झाले. माझ्यासारखा सामान्य माणूस बघितलं. मी इथनं साताऱ्यात वाड्यात राहिला. वाड्यातनं साताऱ्यात येतो. सायकलवर पेपर टाकायचो आणि पेपर टाकत असताना कॉलेज पूर्ण केलं. 2016ला इतिहास विषयात सेट परीक्षा पास झालो. जर्नलिझम मास कम्युनिकेशन रानडेला केल्यानंतर काय करायचं. आज माझं सर तरुण भारत बेळगाव मेन ऑफिसला सोशल मीडिया हेड म्हणून जॉईनिंग होतं. पण सकाळी उमेश सरांचा फोन आला, कार्यक्रमाला यावं लागतं. मी आजचं जॉईनिंग उद्या घेतलं आणि कार्यक्रमाला हजर झालो. कारण काही माणसं सर अशी असतात की ज्यांचे शब्द आपण कधी डावलू शकत नाही. सर एक प्रसंग आठवतो. आम्ही दोघं मराठवाड्याच्या वक्तृत्व स्पर्धेला गेलो तर माझा नंबर आला नाही आणि उमेश सरांचा दुसरा नंबर आला आणि माझ्याकडे येण्यासाठी वाटखर्चीचे पैसे नव्हते. अशा वेळी उमेश सरांनी बक्षिसातली 500 रुपये रक्कम मला दिली होती. आज त्या मैत्रीमुळे तर यावं लागतं. अशी काही माणसं असतात जे यश मिळाल्यानंतर हुरळून जातात. पण ही 2 माणसं मी कायम जमिनीवर बघतोय. विश्वास सरांबद्दल काय सांगायला नको, त्यांच्याबद्दल ते स्वतः सांगण्यापेक्षा त्यांचे मित्र सांगतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांचा मनोगत तुम्ही व्यक्त ऐकायला थांबला आहात त्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री यशवंत विक्रमसिंह संख्याशास्त्र अधिकारी यांना मी विनंती करतो. सांख्यिकी अधिकारी त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करून आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी.
सर्वांना नमस्कार. आवाज काय आला नाही? अरे वा. आज आपण इथं फिनिक्स अकॅडमीचा 3रा वर्धापन दिन आणि ज्या मुलांनी यश मिळवलेलं आहे त्या मुलांचं स्वागत सत्कार करण्यासाठी, त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. फिनिक्स अकॅडमीमध्ये ची उभारणी करणारे काशीद सर, दगडे सर, देशमुख सर आणि इतर सर्वजण आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र. आता माझी ओळख आता यांनी करून दिलेली आहेच, पण सगळ्यात पहिलं तर आपण सगळेजण MPSC करणारे आहात की फक्त पोलीस भरती करणारे आहात? दोन्ही म्हणजे ग्रॅज्युएट आहे सगळेजण का 12वी झालेले आहेत? दोन्ही म्हणजे फक्त 12वी होऊन पुढे इथं जॉईन झालेले आहेत की सगळे ग्रॅज्युएट झालेत? मिक्स आहेत. ओके. बरं. ठीक आहे. आता आपण ज्या वेगवेगळ्या सातारा जिल्ह्यातील भागातून आलेला असाल, मी पण सातारा जिल्ह्यातलाच आहे. कराड तालुक्यामध्ये माझं गाव आहे कारवे. माझं सिलेक्शन यांनी सांगितलं 2013मध्ये झालं. 2011ला मी MSc पासआउट झालो आणि काय करायचं हे डोक्यामध्ये सुचत नव्हतं, म्हणून मी MSc झाल्यामुळं मी लेक्चरशिप जॉईन केली. पुण्यामध्ये कॉलेज आहे महात्मा फुले महाविद्यालय, तिथं FY आणि SY च्या विद्यार्थ्यांना शिकवायला मी जॉईन केलं स्टॅटिस्टिक विषय. त्याच्यामध्ये झालं असं की 2011 साली जॉईन केल्यावर MPSCची ॲडव्हर्टाईज आलेली. मी ॲक्च्युली UPSCची तयारी करत होतो. म्हणजे मी इथं सांगू इच्छितो की UPSCमध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस म्हणून मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून एक पोस्ट आहे. त्याची मी तयारी 2010 म्हणजे कॉलेज चालू असतानाच चालू केली आणि त्याच्यामध्ये माझं थोडक्यामध्ये सिलेक्शन गेलं होतं. एक 2 विषयामध्ये 6 विषय असतात आणि 4 दिवस परीक्षा असते. म्हणजे 300 मार्काचे विषय असतात आणि मराठी आणि इंग्लिश हे कंपल्सरी असतं आणि 4 विषय स्टॅटिस्टिक्सचे असतात. असे 4 दिवसाची परीक्षा असते आणि 3-3 तास पेपर सलग तुम्हाला लिहावा लागतो. थोडक्यात माझे मार्क्स कमी पडल्यामुळं तिथं माझं सिलेक्शन झालं नव्हतं 2011 साली. नंतर मी 11 सालीच MPSCची ॲडव्हर्टाईज आली. म्हणजे 2004ला ॲडव्हर्टाईज आलेली, त्यानंतर कधी आली? 2011ला. तो फॉर्म भरला, त्यानंतर माझं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं, म्हणजे लेखीमध्ये सिलेक्शन झालं, त्यानंतर इंटरव्ह्यू दिला आणि नंतर इथं पोस्टिंग झालं. म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये मी MPSC पास झालो. आता सांगायचं इथं हा उद्देश आहे की माझं जे ध्येय होतं, आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे की एक नोकरी आपल्याला जॉईन करायची आहे. बरोबर आहे ना? काही इतर उद्योग कोण करायला आले इथं? काय अकॅडमी काढायची आहे पुढंच कोणाला? सरांना इथं जॉईन करायचं आहे का? ठीक आहे. आता माझं जे उद्देश होतं की आपल्याला एक ध्येय असतं की आपल्याला एवढ्या पगाराची नोकरी लागली पाहिजे. बरोबर आहे का? तुमचं काय अमुक पोस्टचं ध्येय आहे का सॅलरी वाईज ध्येय आहे? पेमेंट वाईज? पोस्ट वाईज. ओके. आता माझं फिक्स नव्हतं MPSC करायचं आहे की प्रायव्हेट कंपनीमध्ये जायचं. त्यावेळी प्रायव्हेट कंपनीमध्ये पण माझं एका सिलेक्शन झालेलं, परंतु ही जाहिरात सुटल्यामुळं मी तिकडं जॉईन नाही केलं, कॉलेजच कंटिन्यू ठेवलं, कारण की अभ्यास पण करायचा होता. आता याच्यामध्ये मी जी पर्सनल डायरी माझी मेंटेन केलेली, आता इथं हे अभिजित म्हणून एक मुलगा होता, तो फार छान बोलला. काय तो बोलला की माझ्या ज्या चुका होत होत्या ते मी घरी जायचो आणि त्या लिहायचो. म्हणजे चुकांची यादी त्याने तयार केली. कशासाठी? परत करण्यासाठी, त्या अवॉइड करण्यासाठी. बरोबर आहे ना? तशी चुकांची यादी तुम्ही स्वतः जरी तयार केली तरी तुम्हाला समजेल की ती चूक झालेली आपण रिपीट करायची नाही परत. बरोबर आहे?
तुम्ही तुमच्यातले कोणी करताय का असं? हो का नाही? हो, ठीक आहे. हो काय मला व्यवस्थित ऐकू आला नाही, त्यामुळं 50% करताय असं समजेल मी. तर तसं तुम्ही करा. मी स्वतः काय केलं होतं की मला अमुक एवढ्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. दिल्लीमध्ये एक पंजाब नॅशनल बँकेच्या ह्याच्यामध्ये मी फॉर्म भरला होता. तिथं स्टॅटिस्टिकल ॲनालिस्ट म्हणून एक पोस्ट होती. त्याला अराऊंड 30,000 सॅलरी होती. 2013 सालची 12-13 सालची गोष्ट सांगतो. म्हणजे मला एक साधारण त्या काळी जगण्यासाठी बाबा आवश्यक आपल्याला किती पैशाची आवश्यकता आहे पर मंथ, तर मला 25,000 ते 30,000 रुपये पगार मिळावा या दृष्टीनं ज्या ज्या काही पोस्ट आहेत त्या दृष्टीनं मी तयारी चालू केली. मग MPSC दे, UPSC दे. ॲक्च्युली UPSCची सॅलरी त्यावेळी जास्त होती, पण एक बेस पकडला होता आपण की मला 30,000 रुपीजची नोकरी असलेली सॅलरी म्हणजे नोकरी मिळावी. आणि ते वाक्य मी वहीमध्ये लिहून ठेवलं. आणि तो रोज उठून आपण त्याचं टार्गेट ठेवायचंच. आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं. ती वही कुठं तर ठेवून दिली मी, म्हणजे त्यात जे गोल्स ठरवलेले 2-4 पानामध्ये लिहून ठेवलेले ते सारखं रिमाइंड करण्यासाठी आपण वाचायचो. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं, नोकरीला लागलो. आणि नंतर सहज माझ्या डोक्यात आलं की आपण ती वहीत काय लिहिलं आहे बघूया तरी. म्हणजे नंतर मी ती वही काढताना जस्ट वाचत होतो, तर त्याच्यामध्ये ते दिसलं मला की आपण एवढ्या एवढ्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून लिहिलं होतं. आणि ज्यावेळी मार्च 2013ला मी जॉईन झालो, सॅलरी काही लगेच होत नाही. आता हे तुम्ही जॉईन होणार आहे, तुमचे 2-3 महिने पगार होणार नाहीत, बरोबर? का होणार नाहीत? कारण ते सिस्टीममध्ये सेवार्थमध्ये अपडेट करावं लागतं. ते बरेचसे अकाउंट ओपनिंग असतं, ते 2-3 महिने पगार काय होत नाहीत. त्यानंतर माझी सॅलरी झाली ती साधारण 29,500 रुपये होती. म्हणजे अकाउंटवर जमा होणारी किती होती? 29,500. मी लिहिलं होतं किती? 30. मग माझं गोल अचीव झालं का? झालं ना. व्हेरिएशन असतंच ना थोडंसं. लक्षात आलं का तुमच्या? तर आपण जे मनामध्ये प्रकट करतो, मनामध्ये कुठंतरी आपलं ध्येय असतं, ते रिफ्लेक्ट होत असतं आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये. तर हे ध्येय तुम्ही ठरवलं पाहिजे. आता तुमचं ध्येय ऑलरेडी ठरलेलंच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, की तुमचा जो वेळ आहे, डिसिप्लिन आहे, ती मॅनेज करायची आहे. म्हणजे अकॅडमीमध्ये तुम्ही जॉईन आहात ते तुमच्याकडून करून घेता येतंच, परंतु ते करत असताना ते सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणे करायचं आहे. आता अभिजितने सांगितलं की सोशल मीडियापासून लांब राहावा. आमच्या वेळी बरं होतं, कारण आमच्याकडे ते साधे फोन होते ज्याच्यामध्ये इनकमिंग आउटगोईंग एवढंच होतं. आता तुमची परीक्षा अवघड आहे. तुमची लढाई पहिल्यांदा फोनची आहे, सोशल मीडियाची. त्यातून तुम्हाला वेळ काढून अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? आता सगळ्यांच्याकडे अँड्रॉईड फोन आहे का? आहे. त्याच्यामध्ये एक सेटिंगमध्ये ॲप्लिकेशन आहे. सेटिंगमध्ये एक मला आठवण झालं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या ॲपवर किती वेळ घालवत आहे, बरोबर? काय म्हणतात त्याला? काहीतरी नाव आहे, एक नाव आहे त्याला काहीतरी. ते बघा, तुमचा वेळ कुठं जातो आहे हे बघा. मोबाईलमध्ये तो चांगल्या कामासाठी जातो आहे का बघा. यांनी सांगितलं टेलिग्राम आणि यूट्यूब बघा, बरोबर? त्याच्यामध्ये पण चांगले व्यवस्थित जे कार्यक्रम आहेत तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीनं ते बघितले पाहिजेत. आता दुसरी गोष्ट अभिजितने नमूद केली की मित्र असावेत. आता त्याचे मित्र चांगले होते. प्रत्येकाला तसे मित्र लाभतील अशी गॅरंटी आहे का? बरोबर? एक तर मित्र असले तर ते तुम्हाला पुढं घेऊन जाणारे असावेत आणि तुमचा त्यांच्या असण्यानं तुम्हाला फायदा झाला पाहिजे. आणि तुम्हाला तुमचं जे स्पीड आहे, तुमचं स्पीड असेल 40चं, तर मित्र आल्यामुळे तुमचं 80चं स्पीड झालं पाहिजे. असे मित्र पाहिजे. तो रिव्हर्स नाही आला पाहिजे 20च्या स्पीडवर. लक्षात आलं का? तर असे मित्र तुम्ही ओळखा. अकॅडमीमध्ये असताना तुमचे काही
ग्रुप्स तयार झालेले असतात, मित्र तयार झालेले असतात ऑलरेडी, तर ते चांगले असतील तर त्यांच्यासोबत अधिक स्पीडनं तुम्हाला पुढं जाता येईल, आणि नसतील तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. लक्षात आलं का? काही निर्णय आपल्याला आयुष्यामध्ये घ्यायचे असतात, ते कठोर असतात. म्हणजे मित्राला काय वाटेल, पण ते तुमच्या आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी सुद्धा आवश्यक असतात. लक्षात आलं का? समजा तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस केलं की मी आज सकाळी 6ला उठलो, मी थोडंसं अभ्यास केला, अकॅडमीला आलो, तिथं लेक्चर अटेंड केलं, मित्रासोबत 5 तास अभ्यास केला, असा एक जण म्हणेल. दुसरा म्हणेल मित्रासोबत मी 5 तास फिरायला गेलो, वाया घालवले. अशी पण एखाद्याची स्टोरी असेल. मग हे तुम्हाला प्रत्येकाला स्वतः ॲनालिसिस करायचं आहे. त्यामध्ये मी किंवा सर हे मॅनेज नाही करू शकणार. म्हणजे प्रत्येकाचं पर्सनल मॅनेजमेंट आहे. म्हणजे स्वतःला तुम्ही कसं रिप्रेझेंट करताय आयुष्यामध्ये, हे तुम्हाला तुमचं स्वतःला करायचं. लक्षात आलं का? एखादे मंत्री असतात, मुख्यमंत्री आहेत समजा, किंवा आपले पालकमंत्री आहेत, असे जे मोठमोठी लोकं असतात, त्यांचं काम बघण्यासाठी 4 माणसं असतात त्यांच्या बाजूला. त्याला काय म्हणतात? PA. तसं PA आहे का तुम्हाला कोण? तुमचे PA तुम्हाला स्वतःला बनलं पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे थोडक्यात आपण लहान असतो त्यावेळी आपलं 5 वर्षाच्या आतमध्ये आपलं आई सगळं करत असते. म्हणजे आई तुम्हाला मदत करत असते. आता तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. लक्षात आलं का? त्यामुळं तुम्ही जो हे योग्य प्रकारे करेल. आता इथं अभिजितने जे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याचं मनोगत सांगितलं, ते फार इन्स्पायरिंग आहे तुमच्या सर्वांसाठी, माझ्यासाठी पण, की प्रत्येक गोष्टीमध्ये कसं डिसिप्लिनड राहून आपण पुढे जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण एखाद्या क्लासला जॉईन झालो, अकॅडमीला जॉईन झालो की आपण मागे राहतो. काही मुलं राहतात आणि काही मुलं पुढं करत असतात. पुढं म्हणजे काय? सारखं सरांच्या संपर्कात, त्यांना प्रश्न विचारणे. आणि काही मुलं काय म्हणतात, मागे आपण जे शिकवलं आहे तेच बरं आहे बाबा, काही आपल्याला शंका नाही, काही नाही, आपण मागेच राहिलेलं बरं आहे. आणि ती मुलं इतर मुलांना काय पाठीमागून बोलत असतात, हे बघा हे पुढं पळते. तसं न करता तुमच्या मनामध्ये येणारे प्रश्न आहेत ते तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा. मित्राकडे आन्सर नाही मिळाली, सरांना विचारा. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही केली पाहिजे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करताय का हे स्वतःला तुम्ही विचार. आणि जोपर्यंत आता हे काय आहे, आता माझ्या आणि तुमच्या वयामध्ये अंतर किती आहे? 10-12 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे माझी नोकरी आता किती झालेली आहे? 10 वर्ष फक्त झालेले आहे, बरोबर. 2011ला मी विद्यार्थी दशेतच होतो, आता आहे 22. 1 वर्षामध्ये गॅप सोडला तर 10 वर्षांनी फक्त मोठा आहे. पण तुमच्यामध्ये सामील झाल्यावर मला तुमच्या एवढं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मी तुमच्या वयाचा असताना कसा विचार करायचो, तिथं आता खुर्चीमध्ये बसलो होतो त्यावेळी मी विचार करत होतो. आणि जी मुलं सिलेक्ट झालीत त्यांनी इथं येऊन मनोगत व्यक्त केल्यावर तुमच्यामध्ये जी ऊर्जा तयार झालेली आहे, ती ऊर्जा आपल्याला सतत पेटवत ठेवायची. लक्षात आलं का? ती ऊर्जासारखी तुम्हाला सांगत राहायचं आहे स्वतःला की मला काय व्हायचं आहे, मी त्यासाठी काय केलं पाहिजे. आणि ज्या चुका आहेत त्या चुका हळूहळू कमी करत जायचं आहे आपल्याला. विषय समजला? एवढे गंभीर काय मग? लक्षात आलं का? आणि आपल्या अकॅडमीचा आता मी वैयक्तिक कुठल्याही अकॅडमीला जॉईन होतो, सेल्फ स्टडी मी करत होतो. आणि सुदैवानं मी पासआउट झालो, MPSCची जाहिरात आली आणि लगेच पास झालो. म्हणजे बस लागली, मला जायचं होतं कराडला, मी स्टँडवर गेलो आणि बस लागलेली, बसलो, सीट मोकळी होती आणि गेलो निघून. असं सगळ्यांच्या बाबतीत होत नसतं. लक्षात घ्या. काही लोकांना यश लवकर मिळतं, काही लोकांना थोडंसं लेट मिळतं.
हा मधला जो काळ असतो तो फार फ्रस्ट्रेटिंग असतो, नैराश्य येत असतं प्रत्येकाला. ते नैराश्य जो हँडल करतो तो यशापर्यंत पोचतो. लक्षात आलं का? त्यामुळं तुम्हाला प्रयत्न करत असताना तुमचे 200% प्रयत्न द्यायचे आहेत. दुसरी गोष्ट, तुमच्या मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार हा ठेवायचा आहे. म्हणजे माझं सिलेक्शन होणारच आहे या दृष्टीनं आपण प्रयत्न करायचे. लक्षात आलं का? म्हणजे हा तुमच्या आयुष्यातला हा 3-4 वर्षाचा जो काळ आहे तो तुम्हाला पेटून उठायचा. जर तुम्ही तसं केलं तरच पुढची 30 वर्ष, म्हणजे आपण समजा असं पकडूया 28पर्यंत तुमचं सिलेक्शन झालं. नोकरी किती वर्षापर्यंत असते? 60, 58. तर 58 वर्षापर्यंत म्हणजे पुढचा 30 वर्षाचा काळ आपला चांगला जाणार आहे. या दृष्टीनं आता तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. जे 20व्या वर्षी आपण ग्रॅज्युएट होतो, मध्ये 4-5 वर्षाचा काळ आपल्याला अभ्यास करायचा आहे. काही लोकांचं 2 वर्षात होईल सिलेक्शन, काही लोकांचं 3 वर्षात होईल, 5 वर्षात होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला तो काळ निराश न होता सतत प्रयत्न करत राहायचं आहे. एवढं तुम्हाला मी बोलून माझं मनोगत संपवतो. आणि इथं जे मुलं उपस्थित आहेत आणि हा वर्धापन दिन आता आपण अशीच उत्तरोत्तर मुलं ही अकॅडमी घडवत जावं, जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन होत राहो आणि आपले जे इच्छित स्थान आहे तिथं पोचण्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मला इथं दगडे सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सोशल मीडियापासून लांब राहणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे असं सरांनी सांगितलं. पण मला प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे. माझ्या आयुष्यात सर मी 22 मुलींचे बायोडाटे बघितले. 16 मुलींनी मला रिजेक्शन केलं फक्त सरकारी नोकरी नाही म्हणून. आम्ही अभ्यास करत 2016 पर्यंत उमेश सर, अजित सर तर माझे फार जिवलग मित्र. माझे मित्र आपलं ऋषिकेश रेड्डे यांचे ते जिवलग मित्र DG कॉलेज सातारला एकत्र शिकायला. त्यामुळे सातत्यानं आमचा प्रवास व्हायचा. 2020 2016 31 डिसेंबर 2016 साली काळा दिवस आला आणि एक वादळ आलं. 2018 त्या वादळाचं लग्न झालं आणि वादळ निघून गेलं. अशा प्रकारचं वादळ तुमच्या कुणाच्याही आयुष्यात नाही आलं तर तुम्ही अभ्यासातनं भरकटत नाही. एक किस्सा सांगतो सर. पुण्यात 2014-15 मी लोकमतला जॉईन झालो होतो काम करायला आणि पुण्यातल्या सारस बागेमध्ये सहज फिरायला गेलो. सारस बागेमध्ये कपल्स बसले असतात. एक सरासरी 17-18 वर्षाचा एक मुलगा आणि एक मुलगी बसली होती. मुलगी सारखी मुलाला विचारायची तुला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसते. मुलीनं दुसऱ्यांदा विचारलं तुला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसतंय. मुलानं काहीच बोलला नाही. मुलगीनं तिसऱ्यांदा विचारलं तुला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसते. मी वैतागून मुलाला कचरा गेला. शेवटी त्या मुलाने विचार केला आणि सांगितलं तुझ्या एका डोळ्यामध्ये रात्रभर काबाड कष्ट करणारी आई मला दिसते तर दुसऱ्या डोळ्यामध्ये कोरभर भाकरीसाठी तडपणारा बाप मला दिसतोय. जोपर्यंत तुमच्या आमच्या पोरांच्या डोळ्यामध्ये मायबापाचे कष्ट दिसत नाही तोपर्यंत अधिकारी घडत नाही. आणि स्वप्न उराशी बाळगून बीडपासून साताऱ्यात एवढं मोठं वैभव निर्माण करणारा उमेश सारखा मित्र असेल, पिंपुण्यासारख्या ग्रामीण भागातनं इथं येऊन एवढं मोठं वैभव निर्माण करणारा आमचा अजित सारखा मित्र असेल आणि सोबत अभ्यास करत असताना वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आज पोलीस उपनिरीक्षक या पदावर पोहोचणारे विश्वास सारखा मित्र असेल. मनमे हे विश्वास असं म्हणत तुमच्या मनामध्ये विश्वास जागृत करण्यासाठी विश्वास सरांनी मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित यशवंत सर, तसेच माझे जीवाभावाचे मित्र अजित दगडे सर, उमेश काशीद सर, तसेच मिथुन माने ते पण एक सरच आहेत. त्यानंतर बाकी फिनिक्स अकॅडमीचा सहपरिवार
तसेच माझ्या इथं जमलेल्या बंधू भगिनींनो, आज फिनिक्स अकॅडमी सातारा तिचा 3रा वर्धापन दिन आहे. त्या दिनानिमित्त आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत. तर आज मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. बऱ्याच वेळा दगडे सरांनी किंवा उमेश सरांनी मला बोलवलं, पण माझ्या गडबडीमध्ये किंवा बिझी शेड्यूलमधून नाही जमलं यायला. 2 वेळा असे कार्यक्रम मिस झाले माझ्याकडून, पण आज तो योग आला आहे की मला माझ्या बऱ्याच भावना शेअर करण्याच्या. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की फिनिक्स अकॅडमी आहे तिची पार्श्वभूमी कशी आहे, किंवा उमेश सर, दगडे सर, मिथून आम्ही सगळे एकत्र शिवाजी कॉलेजला अभ्यास करायचो. आणि यांचा सगळ्यांचा अभ्यास म्हणजे चांगला अभ्यास. एकतर दगडे सर असतील किंवा उमेश सर, आम्ही असं एकामागोमाग अभ्यासाला बसायचो बेंचवरती एका अशा. तर त्यावेळी मला जे काही टेक्निकल काय अडचण आल्या, दगडे सर इंग्लिशमध्ये एकदम एक्सपर्ट होते, म्हणजे आहेत आज. तर मी माझी पुस्तकं घ्यायचो आणि दगडे सरांकडे जायचो. हे इंग्लिशमध्ये याचं काय करायचं, त्याचं काय करायचं, किंवा उमेश सर माझ्या पुढंच बसायचे. आम्ही 2 वर्ष एका म्हणजे मागं पुढं बसून म्हणजे काय असेल ते मला अडचण आली की मी उमेश सरांना विचारायचो. आज योगायोगानं एक असे रिझल्ट लागतात. रिझल्ट लागल्यानंतर ते उमेश सर स्टेटस ठेवतात, दगडे सर स्टेटस ठेवतात. तर मी त्यांना म्हणतो, एका उपमा देतो की गुरुद्रोण, म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये जे कोण श्रेष्ठ गुरु झाले त्यापैकी गुरु द्रोण हे एक आहे. तुम्हाला सगळ्यांना महाभारत माहीत आहे, त्यामध्ये गुरुद्रोण यांची किंवा काम किंवा काय स्वरूप, तशा स्वरूपाचे हे शिक्षक आहेत. म्हणजे जरी PSI नाही झाले किंवा कुठली पद नाही मिळालं, परंतु त्यांची पदवी किंवा त्यांचे ज्ञान हे अफाट आहे. मी त्यांना म्हणजे मी त्यांच्याबरोबर दिवस काढलेले आहेत. आम्ही 3 वर्ष बऱ्यापैकी एका सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्र अभ्यास करायचो. बऱ्यापैकी आमच्यामधले काही लोक सिलेक्शन झाले, काही क्लास 1 झाले, काय PSI पण झाले भरपूर. परंतु सकाळी आल्यानंतर मी उमेश सरांना किंवा माझं एक ॲनालिसिस की उमेश सर आणि दगडे सर यांचं सिलेक्शन का नाही झालं. तर एक ज्यावेळी आमचं पार्ट झाला, आमची बॅच झाली, त्यानंतर भाजप सरकार आलं. आणि भाजप सरकार आल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी काय लोकांना माहीत असेल की भरती बंद केली. भरती प्रक्रिया म्हणजे कमी प्रमाणात. ज्यावेळी जेव्हा आमचं सिलेक्शन झालं त्याच्या पूर्वीचा बॅच झाल्या, त्यावेळी PSIच्या ॲड प्रत्येक वर्षी निघायची. एक वर्ष 1800ची बॅच निघाली, त्यानंतर 700, 800, 500, 600 असे दरवर्षी ॲड निघायच्या. त्यानंतर सरळ सेवा, बँकिंग किंवा सरसकट परीक्षा म्हणजे कंटिन्यू परीक्षा निघायच्या. आणि त्यामुळं काय व्हायचं की मुलांना संधी जास्त मिळायला लागल्या. पण त्यानंतर मी कोणावर टीका करत नाही, भाजप सरकार असा किंवा असं मला काय त्याचा, पण एक माझं एक ॲनालिसिस. आणि त्यानंतर जे सरकार आलं त्यानंतर 2-3 वर्ष काय ॲडच निघाले नाहीत. परत कोरोनाचं कंडिशन आली. कोरोनामध्ये तर हे लोक जे असे एकदम निष्णात लोक आहेत की त्यांचं सिलेक्शन नाही झालं किंवा काय अशा, किंवा त्यामध्ये हे दोघं आहेत असे माझ्या नजरेसमोर की यांनी इतका म्हणजे स्ट्रगल केला. परंतु त्यामध्ये काही उमेश सरांनी पण परत मुख्य परीक्षा दिल्या, दगडे सरांनी पण मुख्य परीक्षा दिल्या बऱ्यापैकी. परंतु कोरोनामध्ये तर अशी परिस्थिती आली की पूर्ण सगळं भारतच बंद झाला, पूर्ण देश जग बंद झालं. त्यामध्ये ह्या दृष्टीचक्रात ही लोक अडकली. परंतु मोठ्या उमेदीनं किंवा जोमानं यांनी हे फिनिक्स अकॅडमीचं कार्य चालू केलं आहे. कारण तिथं आमच्यापेक्षा चांगलं काम हे आज इथं करत आहेत की एवढ्या मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आज हे योगदान जे आज सांगितलं 40 मुलं काय सिलेक्शन झाली, हे खूप मोठं काम आहे की एक मोठं त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देत आहेत की ह्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही जावा, पोलीस भरती असू द्या, हे सुद्धा खूप मोठं काम आहे. तर असे हे तुमचे 2 आपल्या फिनिक्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, एकदम तज्ज्ञ लोक आहेत. आणि साताऱ्यामध्ये असं नामांकित म्हणजे एक असे 4, 5 किंवा 10 अकॅडमी असतील. त्यामध्ये साताऱ्यातल्या अकॅडमीमधील हुसेन बोल्ट ही अकॅडमी आहे, फिनिक्स अकॅडमी. कारण ज्यावेळी हुसेन बोल्ट असेल ह्याच्यामध्ये तर लोकांना गॅरंटी असते की हाच एक नंबर आहे. ह्याच्या पुढं म्हणजे मी एकदम हे तुम्हाला सहज सांगू शकतो. कारण एवढे रिझल्ट साताऱ्यात कुठल्याच अकॅडमीला नाहीत. आणि खरोखर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ज्यावेळी येतो गडबडीत असतात, कायम त्यांचं काय काम चालू असतात, लेक्चर चालू आहे कधी कधी माझी भेट पण होत नाही. एकदम खास आम्ही मित्र आहे. योगायोगानं दोघापैकी एकाची गाठ पडते, एक म्हणतो तो क्लासमध्ये, तो म्हणतो ते जरा कामासाठी गेलेत. अशी यांची पार्श्वभूमी एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्यासाठी ते मेहनत करतायत. मला दिलेला विषय आहे उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेची निवड. या विषयावर मला उमेश सर म्हणले थोडं बोला. तर मी काय अशी काही विशेष तयारी करून आलो नाही.
परंतु मी माझ्या भविष्यासाठी मी कशी स्पर्धा परीक्षेची निवड केली हे मी तुम्हाला सांगेन. माझं सुद्धा गाव मागे सांगितलं की मी खटाव तालुक्यातला आहे. खटाव तालुका हा दुष्काळी पट्ट्यातला भाग आहे. माझे वडील एकदम म्हणजे लहानपणी वारले आणि वडील वारल्यानंतर तिकडं येलमरवाडी गाव आहे खटाव तालुक्यात, एकदम दुष्काळी गाव आहे. मग त्यावेळी काय झालं की आमचे वडील दारू प्यायचे. दारू पिऊनच म्हणजे एकदा दोनदा वाचले होते. परत दारू काय सोडली नाही. मग त्यानंतर लिव्हर खराब झाला आणि वारले वडील. वडील वारल्यानंतर आमच्या सगळी जबाबदारी आमच्या आईवर आली. परंतु तिथं आईला बाबा काय म्हणले, तू आपल्या घरी चल, तिथं काही शेती चांगली नाही, खाण्यापिण्यासाठी नाही, तुला 3 मुलं आहेत, ती जगायची कशी. म्हणून आमच्या आईला बाबा घेऊन आमच्या म्हणजे मामाच्या गावाला आले, आमच्या आजोळ. मग तिथं मी आलो मामाची तर मामाची पण आमची परिस्थिती एकदम जेमतेम होती. त्यावेळी मग मी तिथं पण मेंढपाळाचा व्यवसाय, आमच्या मामांचे अजूनसुद्धा मेंढे आहेत, तर मेंढपाळाचा व्यवसाय. मग मी मामाबरोबर शेळ्याबरोबर जायचो, मेंढ्याबरोबर जायचो. असं कसं तरी दिवस काढलं 5वीपर्यंत मी मामाचीत राहिलो. परत त्यानंतर विट्याला मी तिथं आमच्या आईचे मामा आहे तिकडं, मग तिकडं मी तिथं विट्याला गेलो शाळेला. 3-4 वर्ष विट्याचं काढले. परत निमसोडला आलो. म्हणजे हे तुम्हाला म्हणजे मित्रपरिवार असं हे करतात, ये गावाला असं करू तसं करू. मला दिवाळी सुट्टीला सोडायचं गावाला. मग मी गावाला राहिलो की मग गावालाच राहू वाटायचं. मग मी ती विटा सोडून दिलं, आलो निमसोडला परत. आल्यानंतर परत कसं तर कटाकटी 10वीपर्यंत शिक्षण केलं पूर्ण. 10वीमध्ये ते मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉप्या करून पास. म्हणजे अजूनसुद्धा 10वीचा बेस एकदम लो होता. माझ्या पुढं माझ्या मावशीची मुलगी होती. मग ती म्हणली कशाला कॉप्या करतो, तू माझा पेपर बघून पास होशील. मग मी तिचा पेपर बघून लिहायचो. 10वीत पास झालो. म्हणजे इंग्लिशमध्ये 35 आणि गणितात 52ला पास असायचं. मला 53 मार्क होते. मी 2 विषयात काटाव पास झालो. आणि मला वाटते 55 काहीतरी टक्के मार्क पडली. ही कॉप्याच्या जोरावर पडलेली मार्क आहेत, नाहीतर काटावच आपण पास होतो. 10वी कसं तरी पास झालो. मग परत आमच्या विट्याचे परिवारामध्ये जरा चांगली लोकं म्हणजे शिक्षित लोकं होते. ते म्हणले हे तुमच्या घरातला हा सगळ्यात मोठा पोरगा आहे, हे जर सुधारलं तर मागं घर सुधारलं. म्हणून त्यांनी मला परत विट्याला घेऊन गेले. माझी इच्छा नव्हती जायची, तरी घेऊन गेले. परत तिथे गेल्यानंतर 11वी-12वीमध्ये थोडं केला बऱ्यापैकी अभ्यास. 12वीत 70% मार्क पडले. म्हणजे मला D.Ed करायचं होतं. D.Ed करून शिक्षक व्हायचं होतं. मला तिने टार्गेट दिलं होतं की 70% मार्क पाड, तुला D.Edला ॲडमिशन भेटेल. आणि 70% मार्क पडले, ॲडमिशनच भेटलं नाही D.Edला. म्हणजे आता करायचं काय. मग त्यानंतर मी पुढं म्हटलं आता 1 वर्ष मी असंच घरी राहिलो. म्हणजे असेच तुम्ही जसं पास करताय, एकदम आयुष्याचा मोठा प्रश्न होता. आपल्या मागं 2 बहिणी आहेत, आई आहे, किंवा मामाचं परिवार एकदम गरीब, पर्याय काय. मग त्यावेळी जरा जाणीव व्हायला लागली की आपल्याला आता काय तर करावं लागेल, नाहीतर हे अशीच आपल्या बहिणीचं पण नुकसान होईल, आपलं पण नुकसान होईल, आपल्या आयुष्य पुढंचं काय. आज बऱ्याच मुलांपुढं हा प्रश्नचिन्ह असतोय. तो प्रश्नचिन्ह माझ्या पुढं पण उभं राहिलं. आता आपण करायचं काय. त्यानंतर मग मी निर्णय घेतला की आपलं BCA आपण करूया. त्यावेळी आईनं मला असं इकडून तिकडून पैसे उचलून मला BCAला घेतलं ॲडमिशन. आणि मी पार्ट टाईम हॉटेलवर इकडे तिकडे जॉब करत कसं तरी BCA 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पूर्ण केलं. BCAमध्ये पण चांगले मार्क पडले मला. म्हणजे आता म्हटलं आपल्याला सिरियसली करायचं आहे, म्हणून मी BCA पण एकदम सिरियसली केलं. पण BCA नंतर जॉबसाठी इकडे थोडा प्रयत्न केला. परत असं तिथं पण असं स्ट्रगल दिसला की बाबा जॉब व्यवस्थित मिळत नाही, किंवा चांगले जॉब मिळत नाही, तर 8 आणि 10 हजार पगार. मग काय म्हटलं की आपण MCA कर. मग मी असंच MCA करण्यासाठी मी CETला फॉर्म भरला, चांगले मार्क पडले. आणि ते इंटरव्ह्यूसाठी मी इथं वरियाला KBB कॉलेज आहे तिथं आलो. इंटरव्ह्यूला आल्यानंतर मी म्हटलं बघ बाबा, त्या सरांना तिथे एक पाटील सर म्हणून होते, ते तासगावचे RR पाटलांच्या भावकीतले, पहिले आपले गृहमंत्री RR पाटील साहेब, त्यांच्या भावकीतले होते. तर त्यांना मी भेटलो की बाबा तिथं ते कॉलेजवर होते. ते म्हणले की काय करणार आहे पुढं. तर मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की मला माझी घरची परिस्थिती नाही बरोबर, माझ्याकडे आता मी कसं तरी पार्ट टाईम जॉब करून हॉटेलवर जॉब करून मी BCA केलेला आहे, मला MCAला खर्च किती आहे काय असं विचारलं. तर ते म्हटले तू या भानगडीत पडू नको, MCAला वगैरे जास्त MCSला याला जास्त खर्च आहे, MBA कर किंवा याला भरपूर खर्च आहे, तुला काय हे होणार नाही, तू एक MPSC कर. म्हणजे माझ्या आयुष्यातला तो एक टर्निंग पॉईंट की मी साताऱ्यात आलो. आणि मग ते मला म्हणले मग MPSCला पण फी ॲडमिशन येते. तर म्हटले तुला एक माणूस सांगतो, त्या माणसाला जाऊन भेट आणि ते तुला तिथं मार्गदर्शन करतील. मग त्यांनी मला तिथून सांगितलं तू शिवाजी कॉलेजला शिवाजी पाटील म्हणून एक आहेत, ते उमेश सरांना सगळ्यांना माहीत आहेत, ते मला त्यांना जाऊन भेटा म्हणून. मी त्यांना जाऊन भेटलो. मग इथं आलो तर MBAचं ॲडमिशन घ्यायला. परंतु तिथं गेल्यानंतर कळालं की बाबा, मग त्यांनी सांगितलं मला की MPSC मी माझी परिस्थिती मी प्रामाणिक सांगितली की माझा अशाची अडचण आहे, मला पैशाचा प्रॉब्लेम आहे, मला काहीतरी नोकरीसाठी काहीही सांगा. तर ते म्हटले तू इथं अभ्यास कर, तुला पोलीस भरती किंवा तलाठी काहीही उचील, पण तू प्रामाणिक अभ्यास करायचा, तर तू इथं थांब, नाही तर तू मग तुझं तू करायचं कर. नाही मी म्हटलं मी करतो, प्रामाणिक अभ्यास करतो. मी गेलो शिवाजी कॉलेजवर, आपलं
मग MBA MC सगळं घाशा गुंडाळा सगळं कॅन्सल करून टाकलं. घरात घरी गेलो, तिथनं तसंच घरी गेलो. घरातनं प्रखर विरोध झाला. घरातले म्हणले काय MPC आहे ते, आपली जया मावशी बघतो का 10 वर्ष अभ्यास करते, हे असे एवढे वर्ष अभ्यास करते, अशी उदाहरणं. घरातनं सक्त विरोध. तरी पण मी मामाला म्हटलं की सगळं मामाच बघायचे. मामा म्हटलं काय होईल ते माझं होईल, तुम्ही फक्त मला 1 वर्ष साथ द्या, मी 1 वर्षामध्ये मी काय ना काय करून दाखवत. मामा पण वैतागले होते, 3 वर्ष पैसे देऊन म्हटलं मला 1 वर्ष साथ द्या, मी करतो काहीतरी. मग त्यानंतर मग घरातल्यांचा तीव्र विरोध होता. MPSC क्षेत्र असं आहे तसं आहे. मला पण डाऊट यायचा, पण मला माझ्या प्रयत्नावर विश्वास होता की आपण गेलो तर सुट्टी द्यायची नाही, दिवस रात्र जाळच काढायचा नुसता असं. म्हणून तेच डोळ्यासमोर ठेवलं होतं की आपल्याला आता पर्याय नाही. मग मी आलो तशा परिस्थितीमध्ये, सगळं साहित्य गुंडाळ, MPSC एखादं पुस्तक होतं काहीतरी ते घेऊन साताऱ्यात आलो. आल्यानंतर शिवाजी कॉलेजला घेतलं ॲडमिशन. हॉस्टेलला पण उमेश सरांना माहिती आहे, पॅरासाईट राहायचो मी. माझा भाऊ तिथं कंवा शिकायला होता. तर तो त्याच्या रूमवर काय मला थोडं म्हणजे 1-1.5 महिने 2 महिन्यात पैसे भरले होते मी, आणि परत पैसे अडचण आली. मग आता पैसे भराय काय, तर मग त्यानं काय केलं, मी इकडं लायब्ररी आल्यानंतर त्यानं सगळं बॅग माझ्या रूममधल्या त्याच्या रूममध्ये ठेवल्या. म्हटलं की आता तू इथं फक्त जेवायला ये, झोपाय इथं काय टेन्शन नाही, तुझी सोय झाली इथं, आणि तू अभ्यास कर फक्त. मग तुला काय अडचण आली तर मी आहे. मग तो भावानं सांगितलं मला, कामा शिकायला होता. मी त्या हॉस्टेलला मी राहायला लागलो, आपलं अभ्यास सुरू केला. योगायोगानं म्हणजे त्यावेळी पोलीस भरतीला मी उतरलो. पोलीस भरतीला उतरल्यानंतर साताऱ्यात भरतीला उतरल्यावर अभ्यास मी चांगला सुरू केला होता. त्यामुळे मला म्हणजे वाटत नव्हतं होईल असं, परंतु लेखी परीक्षेला चांगले मार्क पडले आणि ग्राउंडला पण चांगले मार्क पडले, की आशा निर्माण झाली की आपलं सिलेक्शन होईल. समजा 184 मार्क होते मला दोन्ही मिळून, आणि मेरिट लागले 184. आणि त्यात वेटिंगला 3 लोक होते, त्यात मी 3 नंबरला होतो. सगळ्यात म्हणजे वय कमी असल्यामुळं रेशोनुसार एकाला जास्त त्याला घेतला. आमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे जमा केले, परंतु ॲक्च्युअलच्या मी 2 वाजता निकाल लावला आणि मला फोन आला जयदीप बुदागे की असं रिझल्ट लागला, तुझं नाव वेटिंगला आहे. तरी पण मला म्हटलं होईल असं वाटत होतं, पण तरी पण मी गेलो बघायला. आणि येताना रडत आलो की बाबा आपला आता काय परिस्थिती नाही, आता अवघड आहे. मग कारण मला घरातल्याने मी गॅरंटी दिली होती की होणार मी, तरी पण तो चान्स हुकला. आणि ते परत घरातल्याकडे थोडं पैसे घ्या, ह्याच्याकडनं पैसे मागा, त्याच्याकडनं पैसे मागा, असं चाललं होतं. PSI पहिल्यांदा एक प्री पास झालो. त्यावेळी आपला अभ्यास काहीच नव्हता. मुख्य परीक्षेला सगळं म्हणजे चुका झाल्या, इंग्लिशमध्ये मार्क कमी पडले, पेपर टोटल मार्क कमी पडले. दुसरी ॲड पण मी केलं, चांगली तयारी केली होती. मलेरिया झाला, मी जवळजवळ 2 महिने परीक्षा आधी गावाला होतो. म्हणजे ह्यांना उमेश सरांनी माहिती आहे की एकदम वर्स्ट परिस्थिती, म्हणजे मारता वाचलो. मग ते अभ्यास कसा करायचा की जीवाच्या अगोरी अभ्यास करायचा. मग ते तसं तुम्ही करू नका. अभ्यास करताना जर काही म्हणजे व्यायाम करणं किंवा फिटनेस ठेवणं हे गरजेचं आहे. त्या ॲडला मी सिलेक्शन झाला असतो, परंतु माझं सिलेक्शन झालं नाही त्या ॲडला. म्हणजे 4 मार्क काय कमी पडले, ती पण मेन्स गेली. घरातली अक्षर पाक वैतागून गेले होते. म्हटले आता हे काय खरंच नाही. आजच काय लोकांचं असेल तुमच्या, तशी माझी परिस्थिती. गावातले लोक म्हणायचे कशाचे समोरच टोमणं मारायचे, हे शिकून काय उपयोग नाही, असं नाही तसं नाही. असे तुम्हाला जे आता काही लोकांना येत असेल तशी परिस्थिती आम्हाला सुद्धा आली आहे की लोक म्हणजे नावं ठेवायचे. आणि त्या परिस्थितीमध्ये परत 3ऱ्या ॲडला जरा बऱ्यापैकी 2 ॲडचा अनुभव होता चांगला, आणि कट ऑफपेक्षा 20 मार्क जास्त पडले. प्री मेन्स सहज पास झालो, ग्राउंडला पण चांगले मार्क पडले. आणि अशा रीतीनं म्हणजे फायनल सिलेक्शन पण एकदम इझीमध्ये झालं. म्हणजे ही अशी परिस्थिती असते, प्रत्येकाला अडचणी येतात. काही लोक बरेच असं मला सांगतात की आमची अशीच परिस्थिती आहे, आमचं घरचं असं आहे, मला ठीक आहे. ह्या अडचणी फक्त आपल्यापुरते ठेवायच्या, आणि त्यातनं मार्ग कसा काढायचा. तुम्ही जर चांगलं वागायला लागला किंवा तुमचा जर रिझल्ट चांगला यायला लागला तर तुम्हाला मदत करणारे लोक भेटतात. ह्या जमान्यामध्ये अशी खूप लोक आहेत की तुम्हाला त्या कंडिशनमध्ये वर्क करतात. त्यामुळं कुणाच्या आपल्या परिस्थितीनुसार किंवा ह्यानुसार हे मनामध्ये बाळगू नका. आणि MPSC हे क्षेत्र चांगलं आहे. तुम्ही जर क्षेत्र निवडलं आहे, ह्यामध्ये म्हणजे पेपरला येतात पर्यायी मार्ग बघा, दुसरा ऑप्शन बघा. हे माझ्यासाठी तर मी कधीच हे केलेलं नव्हतं. मी म्हणतात ना दोर तोडून उडी मारायची, असा प्रकार करायचा तर सिलेक्शन आहे. नाही तर तुम्ही म्हटलं नाही माझ्या घरी आहे 5-6 एकर शेती, नाही काय झालं तर मी जाऊन शेती करीन, त्यानं आत्ता शेती करा. त्याला म्हणजे ते होऊ शकत नाही. किंवा मग एखादा माझ्या वडिलांचा बिझनेस आहे, त्यानं आत्ता जाऊन बिझनेस करा. कारण मग यायचं तुम्ही आयुष्यातल्या येईन उमेदीतला 4-5 वर्ष वेळ वाया घालवणार. त्यासाठी तुम्ही जाऊन आत्ताच धंदा करा, आत्ता शेती करा. परंतु ज्याला खरोखर करायचं आहे त्यानं मग पूर्ण उमेदीने करा. माझा ऑप्शन किंवा हार्ट काहीच ठेवू नका. कारण जो प्रामाणिक करतो ना, तो ज्यानं जरी PSIचा अभ्यास केला तर कमीत कमी कॉन्स्टेबल होईल, तलाठी होईल किंवा काहीही होईल, पण तो उपाशी मारणार नाही. कारण मी सुद्धा त्या ह्यानं अभ्यास केला, माझ्या पण 2-3 पोस्ट सिलेक्शन झालं, पण मी परत शेवटी म्हटलं आता PSIचं टार्गेट आहे तर PSIचं व्हायचं. ह्या उद्देशानं मग मी ग्रामसेवक हे
पोस्टल असिस्टंट रेल्वेमध्ये जॉब मिळायला सोडून दिले मी. म्हणून असं म्हणू नका की MPSCमध्ये काय असं आहे तसं आहे. निगेटिव्ह मन उपयोग नाही. तुम्ही जिद्दीनं जर केलं तर 100% होतं आहे. आणि राहिला MPSCचा अभ्यास अवघड आहे तर आहेच, 100% आहे. माझी परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, दगडे सरांना माहिती आहे, उमेश सरांना माहिती आहे. आम्ही शिवाजी कॉलेजला रात्री असं त्या एखाद्या बाहेर झाडाखाली अभ्यास करत बसायचो. मला फक्त बेरीजच यायची. मी BCA जर केलं तर BCAमध्ये कॉम्प्युटरचं नॉलेज सगळं, मला गणितातलं काहीच नॉलेज नव्हतं. फक्त मला बेरीज यायची. भागाकार हे मी MPSCत आल्यावर शिकलो. भागाकार, गुणाकार किंवा वजाबाकी ह्या टेक्निकल गोष्टी मला येत नव्हत्या. म्हणजे MPSC करताना मी काय मला लाज वाटायची म्हणून मी काय करायचो, एकटा दिवस असलो ना की 5वीचं गणित सोडावी, 5वीची, 6वीची, 7वीची, अशी परत 8वी, 9वी, 10वी, मग परत तसा अभ्यास केला. म्हणजे लाज वाटून घ्यायची नाही कुठल्या गोष्टीची. MPSCचा अभ्यास करताना 5वीपासून अभ्यास करतात, 5वी तसं. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट झाल्या पाहिजेत. आणि असंच एक जे सिलेक्शन झालेल्या मुलांना सांगतो की मुलं म्हणतात जे तुम्हाला गोष्ट आवडत नाहीत, इंग्लिश आणि गणित शिवाय तुम्ही जेवढा टाळाल तेवढा तुम्ही परीक्षेपासून लांब जाणार किंवा सिलेक्शनपासून लांब जाणार. इंग्लिश, गणित हे विषय म्हणजे गरजेचेच आहेत. त्यामुळे तुम्हाला एक्सपर्ट म्हणजे पण बऱ्यापैकी झालं पाहिजे, ॲव्हरेज स्कोर आला पाहिजे. किंवा ह्या गोष्टीमध्ये तुम्ही टाळून चालत नाही. MPSCमध्ये मुलं काय करतात, ऑप्शन ठेवतात, माझे बाकी विषय लय जबरदस्त आहेत, हे दोन्ही विषय जरा असं चालत नाही. बऱ्यापैकी म्हणजे ॲव्हरेज स्कोर आला तर ते सिलेक्शन होतं. एक अभ्यासात एक स्टँडर्ड निर्माण झालं की बऱ्यापैकी तिथनं पुढं सिलेक्शन होत जाते. त्यामुळं वेळेचा सदुपयोग करा. शिवाजी पाटील सरांनी शिवाजी कॉलेजमध्ये असताना आम्हाला एक म्हणजे असं तुमच्या 200-300 मुलं पुढं होते आणि सांगितलं की तुम्हाला जर काही व्हायचं असेल तर ह्या गोष्टीपासून दूर राहा असं सांगितलं होतं. म्हणजे मोबाईलपासून दूर राहा. तेव्हा त्यांचा छोटा मोबाईल होता, परंतु ती खरी गोष्ट आहे. मगाशी सरांनी पण सांगितलं, दोघांनी सांगितलं, ही 100% खरी गोष्ट आहे. मी डोळ्यानं बघतो. माझा मामाचा मुलगा म्हणजे आज 8 वर्षाला अभ्यास करतो आहे, परंतु ह्या गोष्टीमुळे तो मागा आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, मित्रपरिवार, यात्रा ह्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर कायमच्या मिळतील, कायमच्या. परंतु जर तुम्ही तात्पुरत्या क्षणिक सुखासाठी जर ह्या गोष्टी टाईमपास, मोबाईल, कारण सिलेक्शन होताना एका मार्कासाठी सिलेक्शन होतो. अशी मुलं आहेत काय आता सरांना पण अनुभव आहे. MPSCमध्ये सरांनी उदाहरण दिलं होतं की ह्या गोष्टीमुळं जो माणूस तहसीलदार आहे किंवा जो नायब तहसीलदार आहे त्याला म्हणजे त्याला या मोबाईलमुळे एवढा वेळ वाया जातो आणि एका मार्कासाठी तो काय होतो, नायब तहसीलदार. आणि रँकमध्ये त्याला एका मार्क जास्त आहेत तो तहसीलदार. म्हणजे त्याला 8 वर्ष परत 8-9 वर्ष अभ्यास करून त्याला तिथं काम जायला वेळ लागतो. म्हणजे हा प्रमोशनसाठी यासाठी माझी सांगण्याची गोष्ट काही एक मार्क जर त्यानं जर ह्या गोष्टी टाळल्या असत्या की मोबाईल म्हणा, मित्रपरिवार, बाकीच्या काही गोष्टी, मैत्रिणी असतील, तर त्याला आज तहसीलदार म्हणून तिथं काम करायला मिळालं असतं. त्याला 8 वर्ष, कारण ज्या माणसाचं 1 मार्कासाठी नुकसान होतं तो माणसाला 8 वर्ष त्या एका तहसीलदारचं किंवा डेप्युटी कलेक्टरचं ऐकावं लागते. त्याला तिथं इतका पश्चाताप होता 8 वर्ष काम करताना किंवा 1 मार्क जास्त पडला तर तहसीलदार झाला असतो. अशा सगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे आणि आमचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये अक्षरशः भयानक कॉम्पिटिशन झालेलं आहे. इमॅजिन करण्याच्या पलीकडं काय इमॅजिन आम्हाला सांगायचे की आमच्या वेळी आता नवीन लोक आलेत. त्यावेळी आनंद धर्माधिकारी, आनंद पाटील किंवा अविनाश धर्माधिकारी, आनंद पाटील किंवा अजून काय असे लोक होते. ह्यांनी ते सांगायचे मेरिट 70 लागेल. तर मेरिट त्यावेळी त्याच्या आमच्या आधीच्या काळात 70 सांगितलं 70 लागायचं किंवा 71 लागायचं. आणि आमच्या नंतरचा काळ आनंद पाटील म्हणले 70 लागेल तर मेरिट लागायचं 80. म्हणजे त्या तज्ज्ञ लोकांचं इमॅजिन त्याच्यापेक्षा जास्त पटीने मेरिट लागायला लागलं. हे MPSCमध्ये असू द्या, पोलीस भरतीमध्ये असू द्या, म्हणजे कॉम्पिटिशन जास्त झालं आहे. मी तुम्हाला भीती घालत नाही, पण तुम्हाला खरोखर सांगतो की अशी परिस्थिती आहे, कॉम्पिटिशन जास्त झालं आहे. ह्यासाठी तुम्हाला जर करायचं असेल तर ह्या गोष्टी अवॉइड करायला लागतील. मित्रपरिवार हे ते बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. जो माणूस तुम्हाला शिव्या घालतो ना, माझ्या बाबतीत असं झालं होतं. दगडे सरांनी आणि उमेश सर माझ्या सत्काराला आले होते, मिथुन सर पण होते. त्यावेळी अक्षरशः मला स्टेजवर गावामध्ये मोठी मिरवणूक काढली होती. ज्यांनी मला शिव्या घातल्या समोराच्या ते सुद्धा माणसं हार किंवा फेटा घेऊन आले होते. मला म्हणजे ती तुम्हाला परिस्थिती, तुमची पण तशी परिस्थिती होणार. लोक नावं ठेवतील, हे करतील, परंतु ह्या गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत. जर अभ्यास करताय प्रामाणिकपणे, मोबाईलपासून ते इंस्टाग्राम किंवा तुमचं काय टेलिग्राम असला काही अभ्यास नाही. तुम्ही म्हणत असाल अभ्यास, तर प्रामाणिक जो पुस्तकांचा अभ्यास असतोय हे असतोय. टेलिग्रामवर थोडं काही गोष्टी नॉलेज येतात, चांगलं ठीक आहे. व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, हे ट्विटर, ह्या गोष्टी अवॉइड करा, खरोखर अवॉइड करा. कारण 1-2 मार्कात पोस्ट फुटतात आणि आयुष्यभर म्हणजे घरी राहतात. ह्या गोष्टी एकदम गरजेच्या आहेत. आमच्याबरोबर अभ्यास करणारे असे कितीतरी मुलं आहेत की इतके टॅलेंट होते की म्हणजे आता असा काय आमचे विषय झाले, नावं घेणार नाही मी, इतकं म्हणजे भयंकर हुशार होते की
असेच लेक्चर शिवाजी पाटीलचं लेक्चर पहिलं होतं. शिवाजी पाटील काय म्हणले, ते कलेक्टर कोण होणार आहे, त्यांनी पहिल्यांदा हातवर केला का मिनिटात, आणि बाकी कोणीच हातवर केला नाही. म्हणजे कलेक्टर तर नाही झाला, पण काहीच झाला नाही. म्हणजे ह्या गोष्टी किती 10वीत मला तो MSCमध्ये मी एवढा आलो आहे, ह्याचा असं मार्क आहेत, 10वीत एवढे मार्क आहेत, 12वीत हे मार्क आहेत, हे काहीच खरत नाही. तुमचं प्रामाणिक जे प्रयत्न असतील ना, तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहा. घरातले कसं पैसे देतात तुम्हाला हे विचार करा. 5,000 देत असतील, 4,000 देत असतील, ते 4,000 देताना त्यांनी काय काय केलेलं असते त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. बाबा मला इतर घरातल्यांनी पैसे दिलेले आहेत आणि मी इथं काय करतो आहे. घरातल्यांशी प्रामाणिक राहा, तुम्ही तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहा, तर तुमचं सक्सेस आहे. आणि तुम्हाला वाटते ना याला तात्पुरतं बघूया मोबाईल जरा, फेसबुकवर काय, व्हॉट्सअपवर काय, म्हणजे तर तुम्ही प्रामाणिक नाही. ह्या गोष्टी तुम्हाला घात करणार तुमचा टाईमपास, ह्या गोष्टी ज्या सिलेक्शन झाल्यानंतर सगळे म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या पायी येतात. की मला त्याचा अनुभव आला आहे. काही म्हणजे लग्नासाठी म्हणा, यासाठी म्हणा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आज अशी लोक आहेत की लग्नासाठी म्हणतात घरी 25 एकर ऊस आहे. काल एका मित्राचाच फोन आला असा आला होता, अरे लग्न ठरवणं काय करू, पोलीस भरतीला उतरू का, असं म्हणजे अशी गोष्ट परिस्थिती आहे. लग्न म्हणजे जर तुम्हाला नोकरी असेल तर लग्नाचा प्रश्न एकाच झटक्यात मिटतो आहे तुमचा. म्हणजे असे किंवा आयुष्याचा प्रश्न, काय काय लोकांना शरीरार्थासाठी सुद्धा हे म्हणजे घरी एवढी प्रॉपर्टी आहे असून काय उपयोग नाही. आज तुम्ही मार्केटला तुम्ही बघा, सरकारी नोकरी म्हटलं की तुम्हाला एका झटक्यात तुम्हाला कोणच काही अडचण येत नाही, काय बघत नाहीत जास्त. परंतु घरी एवढं बागायत आहे, एवढं शेती आहे, एवढा बंगला आहे, ह्या तुमच्या ह्या गोष्टीला कोण महत्त्व देत नाही. शाश्वत काय आहे किंवा काय यालाच महत्त्व आहे. म्हणून नोकरीसाठी तुम्ही जेवढा प्रयत्न कराल, आज सगळ्या गोष्टी टाळा. मित्र तुम्हाला परत आहेत, मित्र कुठं जाणार नाही, मैत्रिणी पण परत आहेत. काय लोकांना वाटत असेल लग्न होईल, हे होईल, झालं तर झालं लग्न. कोणाचं कोणावरून थांबत नसते, थटत नसते. काय आता किती अशी उदाहरणं आहेत. आता सलमान खान ऐश्वर्यासाठी थांबला का, असं आहे ना. ती काय मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स होती, काय काय होती, त्यासाठी काय काय फरक पडत नाही त्याला. म्हणजे कोणाचं कोणासाठी थांबत नसते. त्याला काय दुःख नाही, तुम्हाला काय दुःख होतं आहे. मग असे तुमच्याला काय लोकांचा प्रॉब्लेम असणार आहे असे, असं असू शकते. परंतु ह्या गोष्टी सगळ्या गौण आहेत. तुम्ही टार्गेट तुमचं पोस्ट ठेवा, तुमची नोकरी ठेवा, तरच म्हणजे तुमचा त्यात फायदा आहे. अन्यथा ह्या गोष्टी परत मिळतील आणि सगळं परत म्हणजे नुकसान होऊन जाईल. घरातल्यांचं एकदम प्रामाणिक प्रयत्न असतात की बाबा माझा पोरगा सिलेक्शन व्हावा किंवा यावा. ज्या दिवशी म्हणजे माझं सिलेक्शन झालं त्या दिवशी दगडे सरांना आणि उमेश सरांना माहीत आहे, माझ्या आईला म्हणजे कंटिन्यू रडत होती. तिला म्हणजे दुःख म्हणजे रडतमध्ये म्हणजे सुखामुळं 2 दिवस मी सुद्धा झोपलो नव्हतो की बाबा मला सुद्धा एवढा आनंद झाला होता की आयुष्यातल्या सगळं प्रॉब्लेम, सगळ्या समस्या, सगळ्याच्या पलीकडे आम्ही झेप टाकली होती. बाबा आपलं सगळं क्लिअर झालं आहे, आता आपण सिलेक्शन झालेलो आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील, आनंद पाहिजे असेल किंवा आयुष्याचं कल्याण, तर ते तुमच्यासाठी करणं गरजेचं आहे. पूर्ण टाईम अभ्यास करणं, जे गोष्टी तुम्हाला सरांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या निगेटिव्ह गोष्टी काय आज घडत आहेत, तुमच्याबद्दल होत आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करा की आपलं हे चुकतं आहे. ज्या माणसाला आपल्या चुका कळतात ना, तोच माणूस मोठा होतो. ज्या माणसाला आपल्या चुका कळत नाही आणि तोच चुका परत परत करत राहतो, तो माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की बाबा आपण काय चुकतो आहे, आपलं काय चुका होतात, ह्या चुका तुम्ही आत्ता लक्षात घ्या, त्या सुधारा, तर तुमचं भविष्यकाळात सिलेक्शन आहे. कारण कॉम्पिटिशनसाठी एक तुम्ही अंदाज घ्या, एखादं मेरिट लागलं, तलाठ्याचं मेरिट लागलं, तर त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा मेरिट लिस्ट लागते. त्यामध्ये बघा टॉपला थोडी मुलं असतात, परत रेशो वाढत जातो. आणि जर 90 मेरिट लागलं तर 90च्या पुढं थोडी मुलं असतात, पण 89वर 20 मुलं, 88वर 40 मुलं, परत 87वर 200 मुलं, अशी परिस्थिती असते. म्हणजे हे सगळं कॉम्पिटिशन आहे. आणि हे परत एका मार्कासाठी म्हणजे पुढच्या एक्झामला हे कॉम्पिटिशन निर्माण होतं आहे. आज म्हणजे बऱ्यापैकी भारतामध्ये रोजगाराच्या समस्या आहेत. तुम्ही बघताय सगळ्या गोष्टी. कोरोनासारखी परिस्थिती आली, बिझनेसवाले बऱ्यापैकी डगमगलेही झाले, परंतु नोकरीवाले म्हणजे काय अडचण आली नाही. तुमच्या सगळ्यांचा म्हणजे उद्देश नोकरीसाठी झाला आहे, तर ह्या गोष्टीची गॅरंटी शाश्वती पाहिजे असेल, भविष्यकाळात टेन्शन नको, काय नको, तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. एकदम प्रामाणिक अभ्यास करावा लागेल. चांगले शिक्षक आहेत, चांगल्या अकॅडमी, चांगल्या ह्याच्यामध्ये अभ्यास करताय. काही मुलं बाहेर नाही येतात, लगेच स्टँडवर आला की 2 मिनिटात तिथं पोहोचताय. लायब्ररीमध्ये एवढा चांगला अभ्यास होतो आहे. डे नाईट असते का? हां, एवढा वेळ अभ्यासाला वेळ मिळतो आहे, त्याचा फायदा करून घ्या. आणि खरोखर एक क्षेत्रामध्ये आज मी सुरुवातीला सिलेक्शन झाल्यानंतर पुणे सिटीमध्ये काम केलं, परत त्यानंतर गडचिरोलीत काम केलं,
त्यानंतर आता साताऱ्याच्या एस पी ऑफिसला आहे मी साहेबांकडे असतो, एस पी साहेबांकडं वेलफेअर ब्रँचचा चार्ज आहे माझ्याकडं. बऱ्यापैकी गावाकडची लोकं भेटतात, एक चांगला सन्मान आहे बऱ्यापैकी सगळ्या लोकांना. म्हणजे एक तुमचं चांगलं नाव असतं गावामध्ये की बाबा हा माणूस आपल्याला झालेला आहे आणि तू कामानिमित्त तुम्हाला फोन करतात, हे करतात. म्हणजे एक चांगलं एक वजन असतं की बाबा हे पोलीसमध्ये आहे, अधिकारी आहे किंवा काही आहे, अशा प्रकारचा तुम्हाला मिळावा. आणि तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीने अभ्यास करा. बाकी तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर मी अजून भरपूर सांगू शकतो आहे. गडचिरोलीमधल्याबद्दल मी 4 वर्ष काम केलं. एका दिवशी सेपरेट मला बोलवा, नक्षलवादी विषयावर तुम्हाला मी सेपरेट काही तासभर सांगेन. परंतु तुम्हाला माझं एवढं सांगणं आहे की चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि आपल्या स्वतःशी घरातल्याबरोबर प्रामाणिक राहून अभ्यास करा. तेच तुमचं भलं आहे. एका मार्कासाठी पोस्ट केल्यानंतर आणि अभ्यास करताना पण एक स्टँडर्ड अभ्यास करा, ना नुसताच बसलाय जास्त वेळ. आता आमच्या वेळी असे काही लोक होते की हसत होते, ते म्हणायचे मला झोपावर विजय मिळवायचा आहे म्हणून मी जास्त वेळ अभ्यास करतो. असं नाही करायचं, पेंगत बसायचं नाही. झोप आली की लगेच पुस्तक ठेवायचं, झोपायचं, परत उठवायचं, अभ्यास करत बसायचा. आणि जास्तीत जास्त वेळ असा अभ्यास करा. स्टँडर्ड आणि क्वालिटीवर अभ्यास झाला पाहिजे. ग्रुप डिस्कशन करा एकमेकामध्ये, त्याचा चांगला फायदा होतो. पेपर वाचतानासुद्धा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. उगाच ते आज पेपर वाचला की लगेच त्या राजकारणाबद्दल सगळं ही डिटेल वाचणं. तुम्ही क्वालिटीवर उचला. पेपर रिडिंग करताना काय आम्ही काय करायचो, कात्रणं कापायचो स्वतःचा पेपर. नाही झालं तर पण तुम्ही नोट्स काढा पेपरच्या काळातल्या. छोटा अभ्यास असतो आहे. एक परीक्षा झाली की म्हणणार आता झाली परीक्षा, मी चाललो 10 दिवस गावाला. हा प्रकार कधीच करायचा नाही. उमेश सरांना विचारा, माझ्या परस्पर ज्या दिवशी पेपर झाला ना की त्या दिवशी मी दुसऱ्या लगेच पेपर झाल्यानंतर लगेच लायब्ररीला असायचो मी. आपला पेपरमध्ये काय चुका झाल्या, काय झाल्या, जोपर्यंत सिलेक्शन होत नाही, तुमचं टार्गेट अचीव होत नाही, तोपर्यंत तुम्ही सुखाची झोप घ्यायची नाही कधी, तरच तुमचं सक्सेस आहे. नाहीतर ह्या गोष्टी काय होतच राहतात. मग ते प्रोफेशनल अभ्यास करणारे आमच्या वेळी असे होते, 8 सकाळी यायचं, बरोबर 8ला लायब्ररीला जायचं आहे हे त्यांचं ठरलेलं असते. मग उठायचं 7ला, आंघोळ करायची, इकडे लायब्ररी जायचं, 8ला जाऊन बसायचं, तासभर अभ्यास करायचा आणि 9 वाजल्या चला चहा प्यायला जाऊया. मग चहा प्यायला जायचं. परत 12 वाजले की याचं असा 11पासून सुरू आला, कधी डबा येतोय काय येतोय हे असंच नाही चालत. म्हणजे परत 1-2 तास तिकडे फिरायचा. 4 वाजले की लगेच चहाला चाललो. 6 वाजले की पुस्तक झाकलं निघालो घरी. असं नाही चालत. आता हे MPSCमध्ये शिवाजी कॉलेजला अभ्यास करणारे मुलं होते, त्यांना विचार रात्र अभ्यास करायचे. आम्हीसुद्धा त्या परीक्षा काळामध्ये दगडे सरी आम्ही रात्री उशीर होते, 12 1-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. आणि परीक्षा पिरियडमध्ये तर असलं मोबाईलवर पूर्ण बंदच ठेवायचा, जे डिस्टर्ब होईल हे होईल काय. आता मध्ये आणि कुठल्या कायदेशीर प्रक्रियेत अडकू नका. काय कुठल्या आंदोलनात त्यातमध्ये एकदा विषय झाला होता तो. अशा नोकरीच्या काळामध्ये आमच्यामध्ये अशी 2 मुलं होती PSIमध्ये की सिलेक्शन झालं होतं आणि त्यावेळी ते राज ठाकरेच्या यांच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये होते आणि त्या गुन्हा दाखल झाला होता. आणि त्या गुन्ह्यामध्ये परत ट्रेनिंगला जाऊन परत माघार यावं लागलं. आयुष्यभराचे कॉम्प्रोमाइज करायचं, त्याला किती 1-2 कोटी रुपये भरपाई द्यायची होती. काय भरपाई, ज्यावेळी त्या कोल्हापूरमध्ये तोडफोड झाली, तोडफोडमध्ये जे काही हे झालं म्हणजे त्या CCTV फुटेजमध्ये तो आला होता. मग त्याच्यावर तो आरोपी म्हणून त्या गुन्हा दाखल होता. आणि त्या गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी UP बिहारवाल्या लोकांचं गाडे फोडले, त्यांच्या भेडच्या गाड्या फोडले किंवा बाकी दुकानं फोडले, झेरॉक्स दुकान, त्याचं सगळं भरपाई एकत्र द्यावी लागली. तर ते प्रकरण मॅनेज होत होतं. त्याला ट्रेनिंगमधून 1-2-3 महिन्यानंतर परत माघार यावं लागलं. अशा गोष्टी होतात. घरात भावकीमध्ये ह्याच्यामध्ये काय भांडणं होतात जमिनीच्या वादावरून. अजिबात पुढं जायचं नाही. काय होते माहिती आहे का, मी तर आता साताऱ्यात आहे, अशा बऱ्याच ठिकाणी जमिनीचा वाद होतात. आणि वाद झाल्यानंतर काय होते, ह्याचा पोरगा अभ्यास करतोय ना, त्याला त्यात आरोपी करा, त्याचं नाव टाका, आणि म्हणजे हा प्रकरण मिटलं आणि आपल्याला जमीन मिळेल. अजिबात अशा जमिनी, असे तुम्हाला पण अनुभव आले असतील. MPSC करणाऱ्या मुलाबद्दल लोकांची अशी दृष्टी असते भावकीच्या. म्हणून भांडणामध्ये कुठल्या हे असल्या गोष्टीमध्ये राजकीय ह्याच्यामध्ये अजिबात पडायचं नाही. जर एकदा अशा कायदेशीर प्रक्रियेत तुम्ही अडकला तर नोकरीचा विषय सोडा, पासपोर्ट हे बाकीच्या गोष्टीत व्हेरिफिकेशन होतं. पोलीस डिपार्टमेंटची CCTNS म्हणून एक प्रणाली आहे. त्या CCTNSमध्ये पूर्ण तुमचं सगळं ऑल इंडियामध्ये तुमचं नाव सर्च केलं जातं. इंडियामध्ये तुम्ही ज्यावेळी तुमचं व्हेरिफिकेशन होतं साताऱ्यात तर ते तुम्ही CCTNSमध्ये सर्च करतात. मग तुमच्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात, अंदमान निकोबारमध्ये जर तुम्ही गुन्हा केला तरी त्या सिस्टमला नाव येतं की ह्या व्यक्तीवर इथं हा गुन्हा दाखल आहे, ही NC दाखल आहे किंवा काय. म्हणजे असा प्रकार आहे. व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही अडकता. म्हणून असल्या गोष्टीत घरातल्यांचा कुठला विषय असेल, कुठला असा राजकीय अशामध्ये कुणी पडायचं नाही. जेणेकरून एकदा जरी घटना घडली, अशी आज बँकेमध्ये पण असे गेल्या आठवड्यात एका विशाल कांबळे म्हणून माझा मित्र आहे, त्याचा फोन आला होता.
असेच घराच्या वादामध्ये तो पडला आणि दुसरीकडे प्रमोशन मिळते चांगल्या बँकेमध्ये तर तिथं म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशनमध्ये अडकतोय. हा प्रकार आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक हँडल करा. अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला सांगतील एकदम चांगले एक्सपर्ट लोक आहेत, कसा अभ्यास करायचा, काय करायचा. टाळा जे तुम्हाला मी सांगितले की व्हॉट्सअप या गोष्टी टाळा. हे दोघं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. परंतु एक चांगला अधिकारी घडण्यासाठी किंवा पोलीस होण्यासाठी एक चांगलं कष्ट करावं लागेल तुम्हाला. ग्राउंड झालं हे दोन्हीमध्ये एक चांगलं कंबाईन चांगल्या पद्धतीचे मार्क असतील तर ह्या गोष्टी सक्सेस होतात. म्हणून दोन्हीमध्ये पण तुमचे तयारी पाहिजे. आणि एक माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लेखी परीक्षेचा एक चांगला अभ्यास करा, म्हणजे जेणेकरून जरी ग्राउंडमध्ये जरी थोडं काही कमी पडले किंवा काही सिलेक्शन नाही झालं तर इकडं तलाठी, सरळ सेवा किंवा कुठल्या MPSCमध्ये ह्याच्यामध्ये तुमचं संधी मिळेल. परंतु लेखी परीक्षेचा अभ्यास तुम्ही स्ट्रॉंग ठेवा आणि ग्राउंडमध्ये पण ठेवा तयारी. ज्याला खरोखरच पोलीस व्हायचं आहे त्यानं पूर्ण ग्राउंड एक नंबर बनवा. आणि ज्याला असं दुसरा पर्याय करायचा त्यानं लेखी परीक्षेचा अभ्यास चांगला करायचा, जेणेकरून दुसरीकडे तुम्हाला संधी मिळून जाईल. बाकी काय अजून भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु सगळ्यांना गडबड आहे. भरपूर लोक कंजेस्टेड याच्यामध्ये बसलेले आहेत. तर अशा पद्धतीनं परत एका दिवशी मला बोलवा, आपण एखादा गडचिरोलीतल्या नक्षलवाद किंवा अशा एखाद्या विषयावरती मी तुम्हाला चांगलं सांगेन, माहिती देईन. कारण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. महाराष्ट्रात राहून आम्ही 4 वर्ष गडचिरोलीत बघितलं आहे की तिथं काय परिस्थिती आहे. छोट्या छोट्या गोष्टी लोकशाहीमध्ये अशा गोष्टी घडतात तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा गोष्टी आहेत त्या बोलेन मी तुम्हाला. परंतु दगडे सरांना, उमेश सरांना ही 3रं वर्ष सुरू केलेलं आहे. 3 वर्षामध्ये चांगली प्रगती केली आहे. अजून अशीच प्रगती राहील. 100, 200, 300 दरवर्षी असं आलेख वाढत जाईल. MPSCमधून अधिकारी होतील DYSP यांच्या हाताखालून, अशी माझी सदिच्छा आहे. आणि तुमच्यामधून काही लोक असे आता जी भरती झाले त्यांनीसुद्धा पुढं अभ्यास करा. PSIचा अभ्यास डिपार्टमेंटल किंवा डायरेक्टमध्ये तुमचं चांगली संधी आहे. कारण आमच्या ट्रेनिंगच्या बॅचमध्ये 30 पैकी 7, 8, 9 मुलं असे डिपार्टमेंटल असायचे. म्हणून तुम्ही MPSCचा अभ्यास करा. कारण एवढं म्हणजे PSI ही पोस्ट बऱ्यापैकी म्हणजे एवढी अवघड नाही ॲज कम्पेअर टू तहसीलदार किंवा MPSCच्या पोस्टमध्ये. म्हणून एक पुढं अभ्यासाची संधी आहे, अभ्यास करा. तुमच्या पण मुलांना तुम्ही सगळ्यांनी चांगली तयारी करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत. आणि मी माझं छोटंसं भाषण थांबतो. यानंतरनं या कार्यक्रमातलं सगळ्यात शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी फिनिक्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अजित दगडे सर यांनी उपस्थित राहावयाची मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. 2 मिनिटं. राहू दे बरं 2 विश्वासराव, खरं तर सर ही नंतरची गोष्ट आहे सगळी पदं वगैरे. पण अगोदर सगळ्या आम्ही एका बाकावरती बसून अभ्यास केलेला आहे. पहिल्यांदा आपल्याकडे लायब्ररीमध्ये कंपार्टमेंटची सिस्टीम आहे, तर तसं काही नव्हतं. तिघं दोघं बसून आम्ही एका बेंचवरती अभ्यास केलेला आहे, एका बाकावरती बसून अभ्यास केलेला आहे. त्याच्यातला एक भाग मिथूनचा एक सत्कार राहिलेला आहे. या परिवारातला तो एक सदस्य आहे, त्यामुळं तुमच्या दोघांच्याही असते मिथूनचा सत्कार व्हावा अशी आमची इच्छा आहे. मिथूनचं बेळगावच्या हे आहे सोशल मीडिया तरुण भारत मीडिया हेडची जी बेळगावची ही आहे संपादकीय, तिथं निवड झाली आहे. त्याच्याबद्दल ही पुढील वाटचालीसाठी परिवाराकडनं शुभेच्छा. नमस्ते. राज्यशास्त्राचं लेक्चर नाही, आज जरा वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केला. कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना खरं तर एवढा मोठा कार्यक्रम होईल असं अपेक्षित नव्हतं. 1 जूनला आपली अभ्यासिका सुरू झाली आणि 1 जुलैला अकॅडमीमध्ये त्याचं रूपांतर झालं. 1 जूनला ज्यावेळेस कार्यक्रम घ्यायचा होता त्यावेळेस बऱ्यापैकी थोड्याशा प्रॉब्लेम होत्या, त्यामुळे आम्ही 1 जुलैला तो पोस्टपोन केला आणि थोडंसं नियोजन करून कार्यक्रम करण्याचं ठरवलं. मागच्या भरतीमध्ये आता सरांना सांगितले की 44 ते 42 मुलं जवळजवळ सिलेक्ट झाली आपली. तर बऱ्यापैकी सगळे आता ट्रेनिंगला गेलेत, त्यातले काही 10 ते 15 जण फक्त येत आहेत. बाकीच्यांचा नामोल्लेख करायचा राहिला चुकून. जेवढे सगळे आता ट्रेनिंगमध्ये आहेत त्या सगळ्यांचं पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करायचं. बरेच जण असे आहेत की वारंवार सांगितले की मागच्या भरतीमध्ये 100 पैकी 100 मार्क घेतलेला प्रसाद यादव असेल. महाराष्ट्रामध्ये असं 2 ते 3च मुलं होती आत्ताच्या भरतीमध्ये
100पैकी 100 मार्क पडणारा त्याच्यामधला फिनिक्स अकॅडमीचा एक आपला विद्यार्थी आहे प्रसाद येदाव. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 100पैकी 100 मार्क घेणं कितीही सोपा पेपर आला तरी 100पैकी 100 मार्क घेणं हे पॉसिबल नसतं. आणि असा एक विद्यार्थी आपल्यामधून घडला आणि 100पैकी 100 मार्क मिळाले. त्या प्रसाद यादवसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. विकास साळुंके मी आवर्जून उल्लेख करते. नितीन जाधव, विकास साळुंके, कारण ज्यावेळेस अकॅडमीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस सुरुवातीला परवा दिवशी मी पेपरमध्ये त्यांची फाईल दाखवली मुलांना. 37, 38, 35, 40 मार्क सुरुवातीला त्यांना पडत होते आणि त्याच्यानंतर चढता आले त्यांना ज्यावेळेस म्हणजे इथून पेपर जवळ आले होते त्यावेळेस 88, 85 आसपास ते जात होते शेवट. आणि पुणे ग्रामीणला पहिल्या क्रमांकानं म्हणजे 96 मार्क त्याला लेखीमध्ये पडले आणि पुणे ग्रामीणला प्रथम क्रमांकानं निवड झाली. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. ह्या दोघांची नावं घेतली म्हणजे बाकीच्यांचं कष्ट कमी असा अर्थ होत नाही, परंतु बाकी सर्वांनाच चांगल्या पद्धतीने तयार केली आणि सगळ्याच मुलांना आपलं फिनिक्स अकॅडमीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल केलं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांना स्वतःच्या आईवडिलांचं म्हणजे सगळे अकॅडमीज करत असते असं काही नाही, त्याच्याबरोबर आईवडिलांचा पण त्याच्यामागं खूप मोठा वाटा असतो आणि त्यांच्या आईवडिलांनी देखील त्यांच्यासाठी खूप कष्ट केलं असतं. तर सर्वांच्या पालकांसाठी म्हणजे जेवढे इथं आता आज सिलेक्शन झालेत त्या सर्वांच्या पालकांसाठी त्यांना सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. आणि शेवटी आभार प्रदर्शनाचं माझ्याकडे सूत्र सोपवलेत. तत्पूर्वी 1-2-3 गोष्टी मी विश्वास सरांबाबत सांगणार आहे आवर्जून, कारण त्यांना बऱ्याच गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्यात. शिवाजी कॉलेजमध्ये असताना 2013 साली विश्वास सर तिथं आले. मी 2011ला ऑलरेडी शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि आल्यानंतर ते मला सर म्हणायचे, कारण मी तिथं ऑलरेडी होतो, सिनियर मुलांच्यामध्ये असायचो. आणि आल्यानंतर एकदम लाजरा बुजरा, आता ते सर्व्हिसमध्ये असल्यामुळे थोडंसं तब्येत वगैरे चांगली झाली. एकदम मला वाटते 50 किलोच्या आसपास वजन असेल, एवढा अतिशय सडपातळ विद्यार्थी. आल्यानंतर म्हणायचं, अहो सर हे मला जरा सांगा की गणितचं काय करायचं, माझ्याकडे याचा भाग लावायचा, हे भाग मला जमत नाही, गणितचं काळसुद्धा कळत नव्हतं, म्हणजे पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स काय असतो अशा साध्या गोष्टी कळत नव्हत्या. पण लाजर नाही कधी, बिंदास यायचा. आणि दगडे सर म्हणणार, दगडे सर एवढं जरा सांगा की जरा आम्हाला. आणि मग आम्हाला बरं वाटायचं आपल्याला कोणतरी सर म्हणतो. सांगण्याचं तात्पर्य असं, मी पण सरच झालो त्यावेळेस सर म्हटल्यामुळं. कदाचित सरकारी नोकरीमधला सर नसलो तरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आज चांगल्या पद्धतीने काम करता येतं आहे. मला वाटते त्यावेळेस सर म्हटले नसते तर कदाचित मी ह्या ठिकाणी आज सर झाला असता का नसतो मला माहीत. त्यावेळेस ओळखलं होतं कदाचित की पुढे जाऊन हा माणूस आपण जर आज सर म्हटलं तर पुढे जाऊन सरकार नाही नोकरी लागली तर कुठंतरी सर होण्यासारखा म्हणजे त्या लायकीचं तरी आहे असं त्यावेळेस त्यांनी ओळखलं होतं. आणि अशा पद्धतीनं हॉस्टेलची एक त्यांची आवश्यक गोष्ट मला उल्लेख करायचा आहे. शिवाजी कॉलेजला हॉस्टेल होतं, आता तिथं इंग्लिश मिडियम झाले. त्या इंग्लिश मिडियममध्ये 3 वर्ष पॅरासाईट राहणारा विद्यार्थी. पॅरासाईट म्हणजे रूमचं भाडं भरायला पैसे नसायचे आणि मग रात्री रूमवरती उशिरा जायचं. त्याचं कारण काय, 5 जणांनाच फक्त राहायची परमिशन असायची आणि त्याच्यामध्ये 6वा-7वा हा विद्यार्थी. कारण काय दिवसा गेलं तर ते रेक्टर वगैरे असायचे चेक करायचे, हा कुठला लगेच सापडायचं. मग ह्यांना काय करायचं, रात्री 12 वाजेपर्यंत स्टडीत बसायचं, सगळी झोपल्यानंतर जायचं आणि सकाळी सगळी मुलं उठायच्या आत सकाळी 5 वाजता लायब्ररीमध्ये यायचं. म्हणजे 3 वर्ष तो हॉस्टेलमध्ये कोणाला राहतोय का नाही ते माहितीच नव्हतं, ते कुठं असायचा स्टडीमध्ये. पण ह्या सगळ्याचा फायदा त्याला अभ्यासामध्ये झाला. आणि मग त्यांच्यानंतर सरांना बाकीच्या सगळ्या गोष्टी फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे त्यांना सगळं सांगितलं आहे. परंतु त्या दरम्यान अभ्यास करत असताना त्यांच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर चिकाटी. म्हणजे चिकाटी कशाला नक्की म्हणतात, चिकाटी ह्या शब्दाचा अर्थ मला त्यांच्याकडून समजला. कारण ज्यावेळेस अभ्यास परीक्षा यायच्या त्यावेळेस रात्री 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास केला असायचा. त्या दरम्यान त्यांचा आजारी वगैरे पडल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु ती जर चिकाटी नसती ठेवली तर लगतच्या 2-3 त्या परीक्षामध्ये सिलेक्शन होणं एवढं पॉसिबल नव्हतं. विश्वास आहे त्याच्याबरोबर अनिल लोटे म्हणतो एक माझा जवळचा मित्र आहे. असे 2-3 जण आम्ही अभ्यास करत होतो आणि दोघं पण आज आता अनिलचं ह्याच्या अगोदर सिलेक्शन झालं, ते आता TI म्हणून API म्हणून मुंबईला कार्यरत आहे. आणि त्याच्यानंतर 2ऱ्या बॅचलाच विश्वासचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या बॅचला मी मेन्सला होतो. परंतु काही कारणास्तव त्या दरम्यानच्या परिस्थितीमध्ये मी आजारी पडलो आणि इथे हिरो हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी मला सलाईनच्या 7 बाटल्या भरल्या होत्या रक्ताच्या. थोडंसं त्या काही टेक्निकली आणि फिजिकली थोडेसे प्रॉब्लेम आले, त्यामुळं सिलेक्शन राहिलं. आणि त्याच्यानंतर मग 2018 साली काय करायचं
तर मग थोडंसं अकॅडमीच्या माध्यमातून चांगलं काम करूया. मग उमेश सरांसारखं 2013 साली ज्या पद्धतीने विश्वास सरांची ओळख झाली त्याच पद्धतीने उमेश सरांची ओळख शिवाजी कॉलेजमध्येच झाली. आणि उमेश सर म्हणजे सांगतो की ठीक आहे सॉरी 2018ला ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये खूप फ्रस्ट्रेशन आलं होतं, कारण सलग 7 प्री आणि मेन्स मी 3 मेन्स सलग फेल झालो आणि 7 प्रिलिम सलग फेल झालो होतो. 3 मेन्सला असताना पुण्यामध्ये हॉटेल टाकायला गेलो. हॉटेल टाकायला गेल्यानंतर उमेदचा फोन आला, म्हणला सातारमध्ये ये सॉरी. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं असं आहे की एवढे चांगले जर मित्र असतील ना तर आयुष्यामध्ये आपल्याला कुठेच अडचण येत नाहीत. कारण मित्र असणं आणि भाऊ म्हणून एखादा सल्ला देणं आणि हक्कानं आज पण काय चुकलं तर शिवाय देऊन सांगतो, म्हणजे तेवढ्या हक्काचा तुम्हाला मित्र मिळावेत. अशा अकॅडमीच्या माध्यमातून बरेच इथं जण चांगले अभ्यास करतायत, एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं जपतात. बरेच मित्र पण बघतो, बरेच मैत्री पण असतात, काय सगळेच मुलं वाईट नसतात. 100 मुलं आहेत त्याच्यामधली 90 मुलं चांगलीच असतात, 10% वाईट असतात. आणि ते सगळं करत असताना एक 5 ते 10% जे ठराविक थोडंसं वाईट रीतीनं वागत असतात. मग अशा वेळेस थोडंसं आपल्याला बोलावं लागतं. काही गोष्टी बरेच जण आता मागच्या ज्यावेळेस अकॅडमी सुरू केलं त्यावेळेस आपण मी कुणालाच बोलत नव्हतो, पण आता यामधल्या 6-5-6 महिन्यामध्ये असे अनुभव आले बरेच की आपण जर जास्त सूट दिली तर मुलं त्याचा गैरफायदा घेतात. म्हणून आपल्याला चुकून कधी कधी मला बोलावं लागतं. आणि ह्या 4-5 महिन्यामध्ये थोडंसं आपण स्ट्रिक्ट करल्या म्हणजे सगळी धोरणं आखलेली आहेत आणि हे सगळं तुमच्यासाठीच करत असतो. त्यामुळे थोडंसं सगळ्या गोष्टी काही जर आमच्याकडून चुकलं असेल आजपर्यंत तर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे दोघंजणी आज आले. सरांबद्दल थोडंसं सांगायचं, सूरजबरोबर ते ठरले की कार्यक्रम घ्यायचा आहे, मग जायचं कुणाला बोलवायचं. तर सूरज आपल्या क्लासचा विद्यार्थी म्हणला की माझ्या परिचयाचे अतिशय जवळचे सूरजनं कोविडमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं, तर एक मित्र आणि त्यांचे सर आहेत त्यांना भेटूया, ते अवश्य भेटतील आपल्याला. तर तिथं गेल्यानंतर सरांना फक्त सांगितलं की सर अशी अकॅडमी आहे आणि तिथं जाऊन आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. सरांना एका क्षणाचाही विलंब झाला होता. ते डायरेक्ट म्हणले येऊया, काय प्रॉब्लेम नाही, आपण तुमच्या इथं 100% वेळ देऊ. आणि मुलांना मार्गदर्शन करायचं असलं तर मला कितीही अर्जंट काम असलं तर मी तुमच्यासाठी 2 तास तरी वेळ आवश्यक काढेल. सर अतिशय बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी इथं आले आणि अतिशय चांगलं सर्वांना मार्गदर्शन केलं. तर सरांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि इथून पुढेही अशाच पद्धतीनं सहकार्य राहो. विश्वास शिंगाडे सर, कारण पूर्वी विश्वास होता, आता विश्वास शिंगाडे सर आहेत, तर विश्वासबद्दल बी थोडंसं बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. आणि इथून पुढेही वारंवार अशा आपल्या अकॅडमीशी आता तो जोपर्यंत सातारमध्ये पोस्टिंग आहे तोपर्यंत वारंवार आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहे. आणि इथून पुढं आज वेळ काढला त्याबद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन केलं त्या अकॅडमीच्या वतीनं आणि फिनिक्स परिवाराच्या वतीनं त्यांचं धन्यवाद. थँक्यू. आणि अकॅडमीचे सर्व स्टुडंट म्हणजे सकाळी आज कार्यक्रम म्हणून सकाळी 5 वाजल्यापासून आपण सगळ्यांनी गडबड टाळली होती. काल मॅसेज टाकला होता ग्रुपवरती 6 वाजता ग्राउंड होणार आहे. म्हणजे सगळ्यांना एवढं बिझी शेड्यूलमधून वेळ काढला आणि इथं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला तर तुम्ही सर्वांचं एकदा आभार मानतो. आणि अकॅडमीचे 2 महत्त्वाचे पिलर ह्या भाषणाच्या ओघामध्ये सांगायचं राहिलं, दिलीप सर आणि अजित सर या दोघांना. अनिकेत सर आता पोस्टिंगला आहेत तिकडं नागठण पलीकडं बँकेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्या तिघांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांचं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मग कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ठीक, नाश्त्याची सोय इथं.